या M2Mचे जे दर आहेत हे फक्त लक्ष्मीपुत्रांसाठी होते का? आपण ही बोट काय सुरू केलेली पर्यटनाला वाढ करण्यासाठी. हे मत्स्य आणि राणे यांचं एक काहीतरी समुद्र आणि राणे हे वेगळं अतूट नातं आहे. येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला जल वाहतूक हे रेल्वे, मेट्रो, रस्त्यांच्याच बरोबर जल वाहतूक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर दिसतो. चिपी विमानतळावरून पुण्याला विमान उडतं, बंगलोरला विमान उडतं, पण मुंबईला विमान उडत नाही. येणाऱ्या गणपती उत्सवासाठी तुम्ही नवी मुंबई एअरपोर्ट पासून तुम्ही चिपीला जाऊ शकता, अशा पद्धतीची तयारी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाने हे पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंची पण मैत्री बघितलेली आहे. ज्या राणे साहेबांनी विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली, त्याच राणे साहेबांच्या कॅबिनमध्ये येऊन त्यांच्याबरोबर जेवताना पण ह्याच महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कोणीही हैदराबादवरून या किंवा कोणाच्या अब्बाच्या पाकिस्तानवरून या, आम्हाला अगर तुम्ही भेटलात तर ते इंजेक्शन कुठे लावू हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हिटलिस्टवर आहात एका विशिष्ट समाजाच्या, धर्माच्या किंवा काही समूहांच्या. माझ्यासाठी ते मेडल आहे. राज्यामध्ये कुठेही हिंदुत्वाचा प्रश्न आला, नितेश राणे हे नाव लगेच तिथे समोर येतं. मित्रहो, आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम इथे एक राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि ही कार्यशाळा म्हणजे भारतीय मत्स्यव्यवसाय विभागाला किंवा मंत्रालयाला एक अभिमानास्पद अशी गोष्ट ठरलेली आहे. कारण अमेरिकेने टेरिफच्या संदर्भातले अत्यंत कठोर नियम घेऊनसुद्धा भारतीय मत्स्यव्यवसाय हा जवळपास 73,000 कोटी रुपयांवर फक्त यंदाच्या वर्षी झालेला आहे. ही झाली गोष्ट केंद्रीय मत्स्यविकास आणि राष्ट्रीय पातळीवरची, पण त्याचबरोबरीने त्यातला महत्त्वाचा वाटा हा महाराष्ट्र राज्याचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारचा एक निर्धारित दिवसांचा कार्यक्रम आणि मंत्रालयांचा लेखाजोखा असा एक प्रस्ताव आणि संकल्प समोर ठेवला होता. त्यामध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेलं मंत्रालय होतं मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री. साहजिकच त्याचे कर्तेधर्ते आणि प्रमुख आहेत राज्याचे मत्स्य विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे. आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत आणि त्यांचे पक्षाशी, हिंदुत्वाशी, सिंधुदुर्गशी आणि एकूणच मत्स्यव्यवसाय या विभागाशी संबंधित अनेक गोष्टींवर आपण त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. मी जसं म्हटलं तसं एक राष्ट्रीय कार्यशाळा विशाखापट्टणममध्ये आयोजित झाली आणि भारतीय मत्स्य व्यवसायासाठी एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठलेला आहे. यंदाच्याच वर्षात फक्त आपण 73,000 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे किंवा निर्यात केलेली आहे. 2031 पर्यंत 30 अब्ज कोटी रुपयांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे. या सगळ्या प्रगतीमध्ये, या मत्स्य व्यवसायाच्या एकूणच प्रगतीमध्ये महाराष्ट्र कुठे आहे? केंद्राच्या एक रिपोर्टप्रमाणे राजेशजी, गेल्या एका वर्षभरामध्ये महाराष्ट्राने मत्स्य उत्पादन हे 47% वाढलेलं आहे. याचा अर्थ असाच आहे की ह्या पूर्ण मत्स्य व्यवसायाच्या एकंदरीत प्रवासामध्ये जिथे आपण इंडोनेशिया, चीन अशासारख्या देशांबरोबर आपण स्पर्धा करतोय, आज महाराष्ट्र आज भारत हा 3 क्रमांकावर आहे. चीन पहिला आहे, इंडोनेशिया, मग भारत. आणि ज्या पद्धतीने आदरणीय नरेंद्र मोदीजींचं केंद्र सरकार हे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूसारखे राज्य त्याला प्रतिसाद देत आहेत. त्याचमुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जे काय तुम्ही उद्दिष्ट 2029चं तुम्ही नजरेसमोर ठेवलं आहे, मला विश्वास आहे, म्हणजे ठाम विश्वास आहे की आपला भारत देश हा निश्चित पद्धतीने 1 क्रमांकावर मत्स्य व्यवसाय ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीमध्ये निश्चित पद्धतीने जाईल आणि त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल एवढं विश्वासाने तुम्हाला सांगतो. तुम्हाला ज्यावेळेला या मंत्रिपदाची संधी मिळाली तर हे काही तसं प्राईम अजेंडावालं किंवा लोकप्रिय मंत्रालय असं नव्हतं. ज्यावेळेला तुमच्यासारख्या नेत्याला की ज्याच्या घरात राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे, भाऊ खासदार राहिलेला आहे, आमदार राहिलेला आहे, आता अशा
कुटुंबामध्ये ज्यावेळेला हे मंत्रीपद आलं, विशेषतः तुमच्याकडे आलं, तुम्हाला असं वाटलं होतं की या पद्धतीची कामगिरी तुम्हाला करता येईल? याचं कारण बघा, एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी जो निर्धारित 150 दिवसांचा कार्यक्रम घेतला, त्यामध्ये तुमचं मंत्रालय अव्वल आलेलं आहे. तुम्हाला महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. सगळीकडे तुमचं कौतुक होतंय. पण तुम्हाला स्वतःला असं वाटतं का, की खरंच कौतुकास्पद कार्यक्रम झालेला आहे? कारण बघा, एका बाजूला तुम्ही काही घेतलेले निर्णय ते पुढे मुलाखतीच्या टप्प्यावर मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे मंत्री म्हणून. त्यातले काही निर्णय हे रिव्हर्स बॅक झाले, ते यशस्वी होऊ नाही शकले. पण तरीही तुमची कामगिरी ही सरस ठरली आहे. तुम्ही या मंत्रालयाला न्याय दिलाय असं तुम्हाला स्वतःला वाटतं का? निश्चित पद्धतीने ह्याचं कारण असं आहे, की मी जेव्हा ह्या खात्याचा मंत्री झालो राजेजी, तेव्हा या खात्याचं बजेट 212 कोटी होतं. आज जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय, तेव्हा आज या खात्याचं बजेट 1240 कोटीवर गेलेलं आहे. आपण आत्तापर्यंत मत्स्य व्यवसाय मंत्रालय म्हणून आपल्या राज्य पातळीच्या एकही योजना आत्तापर्यंत मत्स्य व्यवसायाचे नव्हते राज्य पातळी. आम्ही लोकांनी आत्ताची ही जे काय 877 असलेली किनारपट्टी असो किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यामध्ये होणारी मच्छीमारी असो, या सगळ्याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास केला. आणि आंध्र काय करताय, केरळ काय करताय, इंडोनेशिया काय विशिष्ट करताय, नॉर्वेसारखे देश हे मत्स्य शेतीमध्ये काय नवीन त्यांनी तंत्रज्ञान आणलेलं आहे, या सगळ्याचा अभ्यास करून राजेजी आपण त्या पद्धतीचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. आम्ही एवढा विश्वास त्यांना दिला की जोपर्यंत हे निर्णय काय आपण घेत नाही, तोपर्यंत आपण राज्यातला पारंपरिक मच्छीमार ज्याच्या जो संख्येने फार जास्त आहे, तुम्ही कोकणातले आहात, तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे पर्सनेट मासेमारी, मिनी पर्सनेट आणि मग पारंपरिक मच्छीमारी. पण पारंपरिक मच्छीमारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे मत्स्य व्यवसायाचा खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल तर पारंपरिक मच्छीमारांना आपण आधार कसा देऊ शकतो, त्यांना आर्थिक सक्षम कसा करू शकतो, त्यावर आम्ही बोट ठेवलं. मग आमच्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसामध्ये आपण मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला. त्याच्यामुळे काय झालं राजेजी, जे काही उपाययोजना, ज्या काही फायदे आपण आत्तापर्यंत शेतकऱ्यांना देत होतो, मग शेतकरी किसान सन्मान योजना असो किंवा KCC क्रेडिट कार्डसारखे महत्त्वाच्या योजना ज्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने आणलेल्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा लाभ आपण थेट मच्छीमारांपर्यंत आणि प्रामुख्याने पारंपरिक मच्छीमारांना देण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली. त्याचा थेट असा फायदा असा झाला की आज जे मोठे मोठे ट्रॉलर तुम्हाला पर्सनेटवाल्यांकडे दिसायचे, त्याच पद्धतीचे गुंतवणूक आता पारंपरिक मच्छीमार पण करू शकतात. म्हणजे उद्या आता आपण जेव्हा कुठल्याही जिल्हा बँकमध्ये पाऊल टाकतो, तो ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत लागू होत्या त्या सगळ्याचे सगळे फायदे आता मच्छीमारांना मिळायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वादळ आपल्या किनारपट्टीवर येतं, तर नेमकं आपल्या मच्छीमारांना मदत कशी करायची. आता मला आठवतं फयान वादळ जेव्हा आलं, आदरणीय राणेसाहेब जेव्हा मंत्रिमंडळामध्ये होते आणि जेव्हा स्पेशल केस करून आपल्याला त्यांना मदत करायला लागली. आता काय झालं आहे, आपण त्यांना शेतीचा दर्जा दिला असल्यामुळे जी मदत आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देतो, आता हल्लीच आपण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आपण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पॅकेज जाहीर केलं, प्रोत्साहनकारक निधी जाहीर केली. त्याच चौकटीमध्ये आता आपण मच्छीमारांना पण बसवू शकतो, म्हणजे आपल्याला स्पेशल केस पण करायला लागत नाही. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही या अर्थसंकल्पामध्ये जे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे जाहीर केलं, ते आत्तापर्यंत पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ही आपल्या राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय योजना आतापर्यंत लागू होती. असंख्य लाभार्थी आपण तिथे तयार केले. आता त्याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण मच्छीमारांसाठी आणली. त्याच्यामुळे 1240 कोटी जी पहिल्यांदा आमच्या खात्यासाठी एवढी मोठी तरतूद राज्य सरकारने केली, त्यानंतर असंख्य मच्छीमारांना, म्हणजे मी तुम्हाला राजेजी बोलतो की कोणालाही आईस फॅक्टरी टाकायची असेल, मोठ्या साधन समृद्धी ट्रॉलर घ्यायचे असतील, ते छोट्यातला छोटा म्हणजे सामान्य महिला मच्छीमारांना ग्लव्ज, ज्याच्यामुळे आता मच्छी साफ करत असताना त्यांची नखं ते जास्त काळ टिकत नाही, नुकसान होतं. आता आपण ग्लव्ज आपण मच्छीमार महिलांना देतोय. म्हणजे सामान्य मच्छीमार महिला ते आईस फॅक्टरी टाकणं, मोठे मच्छीमारी प्रकल्प टाकणं, हे सगळ्याची तरतूद 10 कोटीपर्यंतचं अनुदान आपण त्या
मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून देत असल्यामुळे ह्याच्या सगळ्याचा परिणाम किंवा प्रतिबिंब तुम्हाला उत्पादनामध्ये थेट दिसणार आहे, एक्सपोर्टमध्ये थेट दिसणार आहे. कारण का आम्ही त्यांना सगळ्यांना विश्वासात घालून की नेमकं तुम्हाला काय हवं ते आम्हाला सांगा. आता आपण जिथे अधिकृत मच्छीमारी हे आपल्या कोकणावर फार मोठं संकट आहे, त्यासाठी आम्ही ड्रोनची उपाययोजना करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ड्रोनच्या कारवाई चालू आहेत. प्लस आपण आता 2 त्या टोटल 15 येणार, तर पहिल्या 2 आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण स्टीलच्या गस्ती नौका पहिल्यांदा स्वतः मत्स्य मंत्रालयाच्या मालकीच्या आपण समुद्रामध्ये उतरवतोय, जेणेकरून बाहेरच्या येणारी जी मच्छीमारी अगर थांबली आणि आपल्याला आपलंच उत्पादन वाढवण्याची संधी अगर थेट पारंपरिक मच्छीमारांना आपण देऊ शकलो तर त्याचा थेट परिणाम. मला मला तुम्हाला त्याच प्रश्नाकडे आणायचं आहे. महाराष्ट्राच्या शेजारची जी राज्य आहेत त्यांच्याकडून येणारी मासेमारी किंवा त्यांच्याकडून होणारं जे अतिक्रमण आहे, कारण आपल्याकडे 1 जूनला बंदी लागली, पण तरीही असे जे काही परराज्यातले जे काही मासेमारी करणारे जे ट्रॉलर्स आहेत ते विशेषतः किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात येत आहेत महाराष्ट्राच्या, आणि तो एक सगळ्यात मोठा त्रास आहे. जरी आता तुम्ही कोकणातला असल्यामुळे तुम्हाला त्याचे पल्स चांगल्या त्याचं नुकसान चांगल्या पद्धतीने माहिती आहे. LED फिशिंग ही राजेशजी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पूर्ण पद्धतीने बंदी. प्लस बाहेरून येणारे जे मोठे ट्रॉलर असतात ते करोडोचे मोठे ट्रॉलर असतात, त्यांच्याकडे एवढी आधुनिक साधन समृद्धी असते की जेवढे खोल्या पाण्यातले पण जे काही छोटे मासे असतात ना ते पण LED लावून ते काढून घेऊन जातात. आता आपण ज्या पद्धतीने ड्रोनच्या कारवाया सुरू केल्या, ज्या पद्धतीने गस्ती नौकांच्या कारवाया सुरू केल्या, मी तुम्हाला बोलतो की 40 ते 45%, मी 100% बोलत नाही, 40 ते 45% हे बाहेरचे येणारे ट्रॉलर्स आता कमी झालेले आहे. प्रामुख्याने करंजे आणि ह्या काही भागामध्ये आजही त्याचा त्रास आम्हाला दिसतो. म्हणून आम्ही आता 15 ह्या परराज्यातल्या मासेमारी जे संघटित मासेमाऱ्यांची जी दादागिरी आहे, समुद्रातली दादागिरी, ती मोडून काढण्यामध्ये आपला जो बंदर विभाग आहे किंवा या संदर्भातली जी काही यंत्रणा आहे ती तितकीशी चोख आजपर्यंत नव्हत नाही. कादंग काय होतं, आता समोर उदाहरण तुम्हाला, समोरच्या लोकांकडे AK-47, आमच्या इकडे पिस्तूल. आम्ही काय केलं त्यांना, म्हणून आम्ही ड्रोनची सुरक्षा वाढवणं, आपण त्यांना आधुनिक गस्ती नौका देणं. आता जेव्हा लाकडी गस्त घेऊन जेव्हा आमचे पोलीस किंवा कोस्टल पोलीस जेव्हा समुद्रामध्ये जातात, समोरच्या वाल्याने त्याला हल्लाच करतात. त्यांना AK-47 पासून मोठे मोठे हत्यार त्यांच्याकडे ठेवले असतात. म्हणून आम्ही त्यांना चांगल्यातली त्याली गस्ती नौका, म्हणजे स्टीलची गस्ती नौका, जे तुम्ही बाहेरगावच्या देशामध्ये पाहता, केरळमध्ये बघाल, तुम्हाला चीनमध्ये दिसेल, तशा गस्ती नौका आता पुढच्या 10 दिवसामध्ये पहिल्या 2 येत आहेत. टोटल 15 आम्ही मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येतील. अजून एक तुमच्याच इंटरव्ह्यू, ह्या चॅनलच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने पहिल्यांदा मी सांगतोय, जे कदाचित उद्या राज्यामध्ये लोकांना ऐकायला भेटेल, की आपण जसं गुजरात, केरळ, कर्नाटकामध्ये मासेमारीची कालावधी आता वाढवतोय. मासेमारी बंदीची कालावधी का होत आहे, छोटे पॉम्प्रेट हे आता तुम्हाला बघा ते ब्रीडिंग पिरियड असते, कारण म्हणून आपण मासेमारी बंद करतो. आपण मासे पण खात नाही त्या निमित्ताने. पण काय होतं, आपण ते 1 ऑगस्टपर्यंत सगळ्या गोष्टी परत मासेमारी चालू करतो, पण ते ब्रीडिंग पिरियड संपलेला नसतो. आपण अजून 16 दिवसांनी वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. थोड्या सगळ्यांची चर्चा करून एकमत करून लवकरच त्याचा GR आपण काढू. तो पण बंदी कालावधी एकदा वाढला 16 की 17 दिवसांनी, अजून मासेमारीवर थेट त्याचा परिणाम होणार आणि उत्पादन वाढेल. एकदा छोटे मासे त्या समुद्रामध्ये काढण्याचे बंद झाले आणि त्यांना पूर्ण वेळ अगर ब्रीडिंगसाठी दिला आणि मग अगर आपण मासेमारी करायला गेलो राजेशजी, तर आपल्याला थेट परिणाम त्याच्या उत्पादनावर दिसणारच आहे. आणि म्हणूनच तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना पहिल्या ह्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले, शेतीचा दर्जा दिला आणि मग मत्स्य संपदा योजना आणली. आता पुढचे 4 वर्ष आम्ही त्याची अंमलबजावणीवर आम्ही वेळ घालवणार आहोत. चांगले आधुनिक बोट आमच्या पारंपरिक मच्छीमारांना, म्हणजे आता पंतप्रधानांच्या आव्हानानंतर आमची जी वर्सोवाला जे फिशरीज इन्स्टिट्यूट आहे त्यांनी इलेक्ट्रिकची बोट नवीन तयार केलेली आहे. म्हणजे डिझेलचा जो खर्च आता जो दर महिन्याला लागतो, तुम्ही कुठल्याही मच्छीमार बांधवाला विचारला तर त्याला 80,000 ते 2.5 लाख हे दर महिन्याला फक्त त्याला डिझेलवर खर्च होतं. जेव्हा तो इलेक्ट्रिकवर जाईल तो खर्च कमी होणार, उत्पादन वाढणार आणि त्याचा थेट परिणाम, आता जे आपण 47% वर उत्पादन आपलं वाढणार आहे, मी तुम्हाला बोलतो येणाऱ्या ह्या 1 वर्षामध्ये 47% ते 65% घेऊन जाण्याची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे. म्हणजे आता ज्या स्पीडने, ज्या गतीने आंध्र सुरू आहे,
आंध्र चाललाय मत्स्य ह्या क्षेत्रामध्ये, त्याच्या मागोमाग आमचा महाराष्ट्र पाठलाग करतोय. 1995ला नारायण राणे मंत्री झाले, दुग्ध व्यवसाय मंत्री आणि मत्स्य. होते आणि मत्स्य व्यवसाय होता. आज तुमच्याकडे पुन्हा जवळपास 30 वर्षानंतर मत्स्य व्यवसाय, हे मत्स्य आणि राणे यांचं एक काहीतरी समुद्र आणि राणे हे वेगळं अतूट नातं आहे आणि म्हणून कोकण मध्ये राणे आणि नाही, नाही, मग राणेमध्ये मी कोकण. येणार आहे त्याच्याकडे. हा इंटरव्ह्यू हा काय फार गुडी नसणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेकांना पडलेले प्रश्न. राजेशजींचा एक कुठलाच इंटरव्ह्यू गोडी गोडी नसतो. हां, मला एक खूप तुमच्याकडून अपेक्षा होती सगळ्या कोकण किनारपट्टीला, ती म्हणजे तुम्ही M2M जो प्रकल्प राबवला. आम्हाला असं वाटलं होतं की आत्ता मुंबईतला नोकरदार, मी चाकरमानी म्हणत नाही, चाकरमानी हा एका व्यक्तिमत्वाचं अवमूल्य नाही असं मला वाटतं, पण मुंबईतला जो नोकरदार आहे, पुण्यातला नोकरदार आहे, त्याला कोकणात थेट जाता येईल अशी ती एक संकल्पना होती. तुम्ही M2M सुरू केलं, ते विजयदुर्गपर्यंत जाण्याची त्याची व्यवस्था होती. महिनाभरामध्ये तो प्रकल्प प्रायोगिक तत्वावर होता भला, पण तो बंद पडला. त्याच्यामध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या ही तुलनेनं एक 100पेक्षा जास्त, 150 गाड्या जाऊ शकतील अशी ती व्यवस्था होती. तुम्हाला नाही का वाटत की तो प्रकल्प चालू राहण्यासाठी जर प्रवाशांची संख्या त्या M2M मधून वाढवली आणि तो तुमचं होमपीच असलेल्या अगदी तळ कोकणात सिंधुदुर्ग किंवा वेंगुर्ला, मालवण या किनारपट्टीपर्यंत जर ते नेता आलं असतं, तर ते अधिक फलदायी नसतं का झालं? मी तुमचे कुठे आभार तो अडकला आणि काय त्याचं चुकलं? मी तुमचे आभार मानतो हा प्रश्न विचारण्यासाठी. कारण का तुमचा जो व्ह्यूअर वर्ग आहे, बघणारा वर्ग, तो जास्त कोकणातला आहे आणि म्हणून कोकणातल्या माणसाचा प्रश्न हे तुम्ही तुमच्या माध्यमातून मला विचारतायत आणि म्हणून त्यांना उत्तर देण्याची संधी ही टाईम महाराष्ट्रातून मला मिळते. असं आहे की राजेशजी, एक समजून घ्या, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, आम्ही बंदर खात्याचा एक आम्ही भाग आहोत आणि याच्या चेअरमॅन मी आहे आणि मला एक CEO आहे. आमच्याकडे असे M2M चालवणारे विविध ऑपरेटर आम्हाला संपर्क करतात, आमच्याला प्रस्ताव पाठवतात की आम्हाला ह्या रूटवर चालवायचं आहे, तुम्ही आम्हाला परवानग्या द्याल का? आणि परवानगी देणारी एजन्सी म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खातं असतं. ते आम्ही चालवत नाही. आमच्याकडे ऑपरेटर आता उदाहरण ओला, उबर किंवा विविध ते टॅक्सी सर्व्हिस आहेत, ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टरकडे त्याचा प्रस्ताव पाठवतात आणि ट्रान्सपोर्ट मंत्रालय त्याला परवानगी देतं, बाबा हा तू ऑपरेट, चला तुम्ही ऑपरेट इथे करा, ऑपरेट तिथे करा. तशाच पद्धतीची परवानगी आम्ही M2M ह्यांना कंपनीला दिली, ऑपरेटरला दिली. प्रायोगिक तत्वावर आम्हाला तो रूट तपासायचा होता की नेमकं त्या रूट कसा चालतो, काय अडचणी येतात का, त्याच्यामध्ये फिशिंग करणारे जे काही आमचे बांधव आहेत त्यांना त्या बाबतीत त्याचा त्रास काय होतो का. आणि म्हणून पहिला आम्ही त्याला विजयदुर्गपर्यंत घेऊन गेलो. कारण का ओरिजिनल रूट काय होता, इथून मांडवाला एक स्टॉप, त्याच्यानंतर महाडला एक स्टॉप, दिघी बंदर जिथे बनत आहे, त्याच्यानंतर रत्नागिरीला एक स्टॉप, त्याच्यानंतर विजयदुर्ग, त्याच्यानंतर वेंगुर्ला, असा तो टप्प्याटप्प्याने तो होणारा तो स्टॉप होता. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये काही त्यावेळी फिशिंग सीझन चालू असल्यामुळे त्याच्या फॅनमध्ये काही जाळ्या आला आणि त्याच्यामध्ये त्या बोटला काही म्हणजे डॅमेज झालं आणि त्याच वेळी नेमकं युद्ध, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाली. ती बोट आलेली आपण आखाती देशातूनच संबंधित लोकांनी तिथून आणली होती, M2Mच्या लोकांनी, जे आज इथून ते अलिबाग पण तेच लोक चालवतात. ते M1M आहे, हे M2M आहे. आज ही इथून ते अलिबागची ती बोट सुरू आहे आणि म्हणून आखाती देशामध्ये ते सगळे युद्धाची परिस्थिती चालू असल्यामुळे तो डॅमेज झालेले जे पार्ट आहेत ते रिपेअर करू शकले नाही. त्याच्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागला. कदाचित युद्ध परिस्थिती नसती तर बोट परत चालूही झाली असती. एक त्याच्यातून वाईटातून चांगलं असं झालं की आम्हाला आमच्या चुका कळल्या. एक्झॅक्टली. आम्हाला आमच्या चुका कळल्या, तर काय करू नये. आता जेव्हा आम्ही परत एकदा लोकांसमोर येऊ, आम्ही परत एकदा ती बोट लोकांसमोर येऊ, तर आम्हाला आता कळेल की बाबा आता जसं तुम्ही बोला प्रवासी संख्या वाढवा, गाड्यांमध्ये ह्या करा, रेटमध्ये असे बदल करा. दर हा सगळ्यात महत्वाचा. हो, आज पण बघा, दिवा सावंतवाडी ही एक रेल्वे आहे, ती प्रत्येक स्टेशनवर थांबत जाते, पण गरीब कोकणी माणूस हा त्या रेल्वेने आजही कोकणात जातो. दर कमी असल्यामुळे ते त्याला शक्य होतं. या M2Mचे जे दर आहेत हे फक्त लक्ष्मीपुत्रांसाठी होते का, किंवा त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून अशा परत एक पद्धतीच्या चांगला दुसरा प्रश्न तुम्ही विचारला. मुद्दा असा आहे की आपण ही बोट काय सुरू केलेली, पर्यटनाला वाढ करण्यासाठी. जेव्हा इथे मोठे टूर एजंट त्यांनी जे ग्रुप तुम्ही बघा पाठवतात, केसरी, बरोबर. राजाराणी ट्रॅव्हल्स, विना ट्रॅव्हल, तेव्हा हे ग्रुप आपल्याला संपर्क करावे आणि ज्यांना कोकण बघायचं आहे
ते त्या M2M बोटनी त्या रत्नागिरीत जावे, सिंधुदुर्गात जावे, ह्यासाठी ती बोट आपण प्रामुख्याने ती सुरू केलेली. प्रवाशांना कोणाला आपल्या ग्रामस्थांना जायचं असेल तो पण एक पर्याय आहे. पण ग्रुप मोठ्यातले मोठे पर्यटकाचे त्याच्या माध्यमातून जावे ह्या उद्दिष्टाने प्रामुख्याने ती बोट होती. आणि म्हणून तुम्हाला तो दर, तुम्ही बोटीत बसला नव्हतात म्हणून कदाचित त्या बोट केवढी 5 स्टार सुविधेची होती हे कदाचित तुम्हाला बघायला मिळालं नाही. परत जेव्हा सुरू होईल तुम्ही निश्चित पद्धतीने बघा. आणि म्हणून प्रामुख्याने पर्यटन वाढवण्यासाठी ती बोट होती. आता आमच्याकडून त्या सगळ्या संबंधित ऑपरेटरना त्या चुका कळलेल्या आहेत, ते सुधार करण्याचं काम सुरू आहे. तसं पण आता पाऊस असल्यामुळे समुद्र आता रफ असल्यामुळे आम्ही बंद केलेले आहेत. येणाऱ्या जेव्हा सप्टेंबरपासून जेव्हा परत सीझन ओपन होईल राजेशजी, आपण अजून ते संबंधित ऑपरेटर आता परत एकदा ते प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेले आहेत. परत नवीन स्वरूपात चांगल्या पद्धतीने चांगल्या सुविधा देत आणि अजून जास्त थांबे वाढवत तुम्हाला M2M ती बोट चालताना निश्चितपणे दिसेल. दुसरं एक चांगली गोष्ट अशी झाली, अजून ऑपरेटर लोकांनी आम्हाला संपर्क केलेला आहे ज्यांना त्या रूटवर चालायचं आहे. कॅन्डला नावाची बोट आहे. अजून 2-3 ऑपरेटर, काही गुजरातचे काही ऑपरेटर आहेत ज्यांना ही बोट अशाच पद्धतीची मुंबई टू कोकणची रूट चालवायचं आहे. तसे आता आपण पर्याय प्रत्येकाला देणार, म्हणजे नुसतं M2M नाही, M2M सारखे अजून 2-3 बोट तुम्हाला त्या, कारण का देवेंद्र फडणवीसजींचा एक मूळ संकल्पना अशीच होती की आपले 877 असलेली जी किनारपट्टी आहे राजेश, आपण ती वापरतच नाही. बरोबर आहे. मी आता त्याच्याकडेच येणार आहे. बघा, तुम्हाला अशा माणसांबरोबर काम करायला मिळालेलं आहे की ज्यांची कल्पनाशक्तीच भन्नाट आहे. म्हणजे नागपूरहून रस्ते मार्गाने मुंबईत येणं हे इतकं धाडसी सगळं काम होतं. देवेंद्र फडणवीसांनी ते एकनाथ शिंदेंच्या सहकार्याने करून दाखवलं आणि 4 वर्षात रस्ता कार्यान्वित झाला. आपल्याकडे इतकी मोठी खाडी आहे, आपल्याकडे समुद्र आहेत. जर अंतर्गत वाहतूक जी आहे कोकणामध्ये, तुमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत ते सगळं येतं. छोट्या बोटींनी अंतर्गत वाहतूक जशी केरळमध्ये सुरू आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे, असं आपल्याकडे काही सुरू करण्याचा संकल्प किंवा विचार तुमच्या डोक्यात आहे का? त्यात 2 भाग आहेत. एक तर मुंबई वॉटर मेट्रोची संकल्पना आपण राबवतोय. ती 2028 पर्यंत आपण 3 ते 4 रूट आपण सुरू करतोय. MMR रिजन जो मुंबईचा आहे त्या पूर्ण MMR रिजनला मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आपण जोडतोय. उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्या रेडिओ क्लबच्या इथे जी बनणारी जी जेटी, तिथून ते नवी मुंबई एअरपोर्ट, आता जे तुम्हाला 1 तास 50 मिनटं लागतात, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये फक्त 16 मिनिटामध्ये आपण जाऊ शकता. नेरिमन पॉईंट टू जुहू, बँड्रा टू वर्सोवा, असे असंख्य जवळपास 21 रूट आम्ही लोकांनी फायनल केलेले आहेत. ते आम्ही पूर्ण मुंबई वॉटर मेट्रोच्या निमित्ताने जोडणार आहोत. दुसरा भाग सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तीर्थस्थळ, म्हणजे आंगणेवाडी ते कुणकेश्वर, कुणकेश्वर ते गणपतीपुळे, गणपतीपुळे ते पाली, असं ह्या सगळ्या मार्गाला आपण जसं तुम्ही बोलतो छोट्या बोटनी, म्हणजे 50 पॅसेंजर आणि 30 पॅसेंजर, ह्याला जोडण्याची पूर्ण आमची जेटी बांधण्याची तयारी सुरू आहे. तेवढ्या बोटी आम्ही लोकांनी ऑर्डर केलेल्या आहेत. कारण का आम्हाला काय कळलेलं आहे की आता ह्या क्षेत्राला खऱ्या अर्थाने आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर जहाज बांधणी आणि शिपयार्ड या विषयाला आपल्याला महाराष्ट्र म्हणून प्रोत्साहन द्यायला लागेल. आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही असंख्य बोट बनवणाऱ्या फॅक्टरी, कारखाने तुम्ही आपल्याला समुद्रकाठी तुम्हाला दिसतील मोठ्या प्रमाणामध्ये. जेणेकरून उदाहरण आम्हाला फक्त मुंबई वॉटर मेट्रोसाठी राजेशजी 2070 बोट पाहिजे, 270 बोट पाहिजे, 270 बोट पाहिजे. हे छोटे छोटे जे रूट्स आम्हाला चालू करायचे आहेत. आता आम्ही एक वर्सोवाची जेटी बांधली असेल, तुम्ही आवर्जून जाऊन पहा. वर्सोवा टू मांडवा आणि वर्सोवा टू अलिबाग. आता तुम्हाला हे सगळे सिने कलाकार तुम्हाला अलिबाग टू तिकडेच राहतात, ते आता मुंबईत राहत नाही कोणी. गेट ऑफ इंडिया टू अलिबाग जाताना दिसतात. आता उदाहरण प्रामुख्याने अक्षय कुमार सारखे लोक आपल्याला जुहू वर्सोवाला राहताना दिसतात. त्यांना अगर अलिबागला जायचं असेल तर त्यांना इथून गेट ऑफ इंडिया जायला लागतं गाडीने आणि मग तिथून बोट पकडायला लागते. आपण इथे वर्सोवाची जेटी तयार करतोय, जी तयार झालेली आहे. तिथून आपण डायरेक्ट मांडवा आणि तिथून डायरेक्ट अलिबाग असा रूट चालू करतोय. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये जसं तुम्ही स्वीडनला जाल, तुम्ही रोमला, इटलीला जाल, कुठेही तुम्ही नॉर्वे कुठेही गेल्यानंतर जे तुम्हाला वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा जल वाहतुकाचं जे एक जाळं तुम्हाला दिसतं, येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला जल वाहतूक हे रेल्वे, मेट्रो, रस्त्यांच्याच बरोबर जल वाहतूक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर दिसेल. बघा, सिंधुदुर्गमध्ये किंवा कोकणाला मधु दंडवतेंनी रेल्वे दिली.
सुरेश प्रभूंनी विमानतळ आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. नारायण राणेंनी पायाभूत सुविधा म्हणजे रस्त्यांचं जाळं इतकं मोठं केलं. नितेश राणे हे राणेंचा वारसदार म्हणून कोकण किनारपट्टीवरचे अंतर्गत जलवाहतुकीसाठीचा पायोनियर ठरेल असं वाटतंय तुम्हाला? नक्की. आणि हे मला असं वाटतं की मी एवढ्या मोठ्या नेत्यांच्या चौकटीत निश्चित पद्धतीने बसू शकत नाही, आणि तेवढं मला काय माझं टार्गेट नाही. पण माझा असाच प्रयत्न असेल की मी ज्या कोकणातून येतो, ज्या किनारपट्टीने आम्हाला भरभरून दिलेलं आहे, त्या किनारपट्टीला आपलं नाव कुठे ना कुठेतरी घेतलं पाहिजे. असं वाटतं जेणेकरून घेतलं या जाईल? सगळ्या मोठ्या नेत्यांमध्ये माझ्या एका वडिलांनी, मी जेव्हा मंत्री झालो तर माझ्या वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं की नितेश, नाव असं कर की जेव्हा मंत्र्यांचं नाव घेत असताना किंवा पालकमंत्र्यांचं नाव घेत असताना तुझ्या नावापुढे लोक थांबली पाहिजे, नाव वाचत क्या असताना. बात आहे. हं. तसं काम तुझ्या माध्यमातून झालं पाहिजे, आणि त्याचाच प्रयत्न माझ्याकडून सुरू आहे. पण मग आता हे सगळं होत असताना तुम्ही सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहात. पालकमंत्री हा प्रमुख असतो. चिपी विमानतळ हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय पुन्हा झालेला आहे मुंबई गोवा महामार्गासारखा. ते विमानतळ नेमकं कोणाचं आहे हे अजून सामान्य माणसाबद्दल बोलतो मी. पत्रकार म्हणून मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, नेता म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. चिपी विमानतळावरून पुण्याला विमान उडतं, हैदराबाद किंवा बंगलोरला विमान उडतं, पण मुंबईला विमान उडत नाही. उद्योग मंत्रालय किंवा ही जी तत्सम ज्या काही संस्था आहेत त्याच्या नेमक्या कोणत्या गुंत्यामध्ये हा विमानतळ आणि इथला विमान प्रवास अडकला अशी तुमची अधिकृत माहिती आहे? अधिकृत माहिती जे काय, मी जुन्या ह्याच्यामध्ये जाणारच नाही राजेशजी. मी एक फार सकारात्मक पद्धतीने राजकारण आणि समाजकारण करणारा व्यक्ती. मला असं वाटतं की माझ्या कारकिर्दीमध्ये गुंतागुंती असलेले सगळे प्रश्नांची उत्तरं भेटली पाहिजे, आणि त्याचसाठी मी त्या खुर्चीवर बसलेलो आहे. आणि इच्छाशक्ती असेल, राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाची तयारी असेल, तर असा कुठलाच प्रश्न नाही राजेशजी जो सुटू शकत नाही, असं मानणारा मी तरी आहे. म्हणून आम्ही फक्त 45 दिवसामध्ये आमची वर्सोवा जेटी सुरू केलेली आहे. तसंच चिपी विमानतळ, जसंच मी पालकमंत्री झालो, मी ज्या प्रकल्पाला माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली, तो त्यांचा फार महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट आहे. जसं सी वर्ल्ड आहे तसा विमानतळ पण होता. तर विमानतळामध्ये नेमकं अडकलो कुठे, तर त्याच्यामध्ये आपल्याला विजेची लाईनचा फार मोठा प्रश्न होता, त्याच्यामध्ये नाईट लँडिंग फॅसिलिटीचा फार प्रश्न होता. आता तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये अगर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही प्रवास करता तिथे, नाईट लँडिंग आपल्याला 24 तास आता आपल्याला प्रवासाची परवानगी मिळाली, नाईट लँडिंगची परवानगी मिळाली, 6-6 पार्किंग स्पॉट आता आपल्याला भेटलेला आहे. विजेचा प्रश्न आपल्याकडे टोटली सुटलेला आहे, अप्रोच रोडचा प्रश्न सुटलेला आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इंटरव्ह्यूची तारीख घ्या, आणि येणाऱ्या गणपती उत्सवासाठी तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टपासून तुम्ही चिपीला जाऊ शकता, अशा पद्धतीची तयारी आमची आहे. मित्रांनो, हे नितेश राणे आहेत. आपल्याला आता त्यांनी गणपती या मुद्द्यावर छेडलेला आहे. या चिपी विमानतळावर कोकणी माणसाच्या स्वाभिमानाशी आणि त्याच्या अस्मिता आणि आनंदाशी खिलवाड करण्याचा प्रयत्न सुद्धा इथल्या नेत्यांनी केलेला होता. हे नितेश राणे तुम्ही विसरू नका. दीपक केसरकर, लोक नावं घेऊन बोलत नाहीत, मी नाव घेऊन बोलतो. दीपक केसरकर यांनी या विमानातून एक गणपतीची मूर्ती नेली. गणपती हा विघ्नहर्ता आहे, आणि त्याची मूर्ती घेऊन जाऊन पहिला प्रवास झाला तरी विमानतळाचं विघ्न संपलं नाही. मग तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासारखा गणेश भक्त ह्या गणपतीला तरी हे विघ्न संपवेल? बघा, काय माझ्याकडे असलेली माहिती, आणि फार प्रॅक्टिकल माणूस आहे. कारण का मला माहिती आहे की कसा अभ्यास सुरू आहे, काय काय परवानग्या कुठे कुठे आहेत, अदानी करून जो काय आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टच्या पार्किंगचे काही स्लॉट कसे उपलब्ध होत आहेत, त्याच्यानंतर पहिलं प्राधान्य नवी मुंबई, मग मुंबई, कसं त्या पद्धतीने मी पूर्ण त्या आत्ता तरी त्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, एअरपोर्ट तर सुरू त्याच्या अगोदरच होणार आहे. फक्त ह्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला आपल्याला थेट चिपी विमानतळाला मुंबईपासून जाण्याची पूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून बोलतो ना, ही इंटरव्ह्यूची तारीख आणि तुमचा रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे. आणि सोशल मीडिया असा विषय आता झालेला आहे राजेशजी, की 100 वर्षानंतर पण आपला इंटरव्ह्यू आपण बघू शकतो, म्हणून डिलीट करण्याचं प्रयोजनच नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने काही महत्त्वाचे निर्णय हे मी तुमच्याकडे, एकतर मासेमारीचा कालावधी वाढवणं आणि दुसरं चिपी विमानतळ सुरू करणं, हे 2 प्रामुख्याने मुद्दे. अजून इंटरव्ह्यू बाकी आहे, पण हे प्रामुख्याने 2 मुद्दे किंवा एक खुलासे किंवा निर्णय पहिल्यांदा कोणाला मी जे दिलेलं आहे त्याचा आता कॉपीराईट आमच्या राजेशजींकडे आहे. आता या इंटरव्ह्यूचा पॉवर प्ले संपलेला आहे. आता खरी मॅच आपण सुरू करायची आहे.
मला सांगा की आज संजय राऊतांनी तुमचं कौतुक केलेलं आहे, कळलं की नाही? हे काय लफडं आहे की तुम्ही राज्यातल्या चांगल्या मंत्र्यांपैकीचे एक मंत्री आहात, असं त्यांनी तुम्हाला 24 तासाच्या आत सर्टिफिकेट दिलंय आणि त्याच्या आधी तुम्ही त्यांना बर्नॉल दाखवलं. हे काय आहे म्हणजे काय संजय राऊत तुमचं कौतुक करायला लागलेत? काय महाराष्ट्राचा होकायंत्र काही बदलतंय, वारे वाहत वेगळीकडे काय वाहत आहेत, काहीतरी घडतंय का पण महाराष्ट्रात? चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म नाही आहे का? नाही नाही, पण हे काय नितेश राणे काल परवा अचानक उठून एका रात्रीत चांगलं काम करायला लागले नाहीत. ते देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये त्यांचं मंत्रालय पहिलं आलं, त्याला आता किती दिवस झाले, बरोबर आहे? आणि इथे तासातासाने सिच्युएशन बदलते, निर्णय बदलतात. मग संजय राऊतांना बर्नॉल दाखवल्यानंतर तुम्हाला गुणवत्तेचं सर्टिफिकेट द्यावं असं का वाटलं? कदाचित त्यांना माझ्या कामाचा कुठे ना कुठेतरी कानावर आलंच असेल. बघा, शेवटी चांगलं काम आहे ना, हे लपवू शकत नाही. कर्तृत्व हे कुठे ना कुठेतरी लोकांच्या समोर बाहेर येतच राजेजी. आणि म्हणून जे काही मी आज मोठे बदल आज ह्या दोन्ही खात्यात, असे तुम्ही प्रशासन आणि सरकारच्या जवळ अभ्यास करणारे एक पत्रकार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, तसे हे दोन्ही खाते दुर्लक्षित खाते होते. खरं आहे. म्हणजे कोणाला Backbencher आहेत. काळ्या पाण्याची सजा द्यायची बस, असेल बस, बस. तर हे खाते द्या. पण मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी एकाच आमदाराला हे दोन्ही खातं दिले. कधी कधी काय दुसरंही असायचं, त्याचे एका तुकडे पाडून दिले व्यक्तीला बंदर खातं आणि दुसऱ्या व्यक्तीला मत्स्य खातं. हे तसे दोन्ही खातं एक दुसऱ्याशी संलग्न आहे. आणि मला त्याच्यामुळे असंख्य चांगले निर्णय घेण्याची संधी भेटली, ज्या सगळ्यांपर्यंत पोचतायत. मग संजय राऊतजी असतील, आदित्य ठाकरेजी असतील, भास्कर जाधवजी असतील, आज कोणालाही विचारा, आज माझ्या खात्यामध्ये कोणाला तक्रार करणं हे शक्यच नाही. आज विधिमंडळामध्ये पण माझ्या खात्यासंदर्भात प्रश्न वाढलेले आहेत, जे मला असं वाटतं ते कौतुकाची गोष्ट आहे. पहिले लोकांना तर प्रश्न विचारासारखंच वाटायचे नाही. म्हणून आज संजय राऊतजींना, अगर माझ्या संजय राजाराम राऊतजींना अगर माझ्या खात्यासंदर्भात कौतुक करायसारखं वाटतं, तर मला वाटतं ह्यालाच महाराष्ट्राचं राजकारण म्हणतात. म्हणूनच आपण अन्य राज्यांपेक्षा वेगळे आहोत. कारण का आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाने हे पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंची पण मैत्री बघितलेली आहे. ज्या राणे साहेबांनी विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली, टीका करायची, तुटून पाडायचे, त्याच राणे साहेबांच्या कॅबिनमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्याबरोबर जेवताना पण ह्याच महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा संजय राऊत साहेब माझ्या कामाचं कौतुक करतात, मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बरोबर म्हणजे संलग्न असणारा तो सगळा वातावरण आहे. बघा, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. त्यांनी मंत्री म्हणून अत्यंत उत्तम काम केलं, कारण मी निश्चितच. महाराष्ट्राचं प्रशासन नीट बघत होतो. त्यांनी खरंच चांगलं काम केलं. त्यांचे वडीलही माजी मुख्यमंत्री झालेत, आता ते मुख्यमंत्री होते. तुमचे वडील माजी मुख्यमंत्री आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांची मुलं म्हणून ज्या वेळेला काम करता किंवा मंत्रालयात प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे तुम्ही ज्या वेळेला बघता, काम चांगलं करणं म्हणजे नेमकं तुमचे वडील किंवा तुमच्या घरातून तुम्हाला काय समजावलं जातं आणि तुम्ही काय समजून घेता? बघा, सर्वात महत्त्वाचं माझ्या वडिलांनी, राणेसाहेबांनी तर मला प्रामुख्याने प्रशासन कसं हाताळायचं, कारण की ते स्वतः त्याच्यामध्ये तरबेज किंवा त्यांच्या हातोटी आहे. त्याच्यामध्ये प्रशासन चालवायचं नाही, नितेश पळवायचं असतं. हे जे बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं, तशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी मलाही केलेलं आहे की नितेश, प्रशासन हे पारदर्शक असलं पाहिजे, प्रशासन हे जनतेच्या हिताचं चाललं पाहिजे आणि प्रशासन गतिमान असलं पाहिजे आणि निर्णय घेतले पाहिजे. असंख्य जे काही हे तुम्ही आज जे निर्णय माझ्या मंत्रालयामध्ये पाहताय राजेजी, हे वर्षानुवर्ष प्रलंबित होते. जे मी मंत्री झाल्यानंतर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याची जरा यादी माझ्यासमोर तुम्ही ठेवा, आणि ते प्रश्न का प्रलंबित आहेत याचा अभ्यास करून आता मी 7 पाटीला 414 कोटीचं मत्स्य बंदराचं मी भूमिपूजन करून आलेलो आहे गेल्या 10 दिवसा अगोदर. गणेश नाईक साहेब माझ्या बरोबर होते. 7 पाटी पालघरला ती फाईल गेले 8 वर्षापासून प्रलंबित. जिकडे हजारो मासे मेले परवाच्या दिवशी, ज्या दिवशी बंदी घातली 1 जूनला, त्याच दिवशी दुपारी म्हणजे त्याचा 3000 ते दुर्घटना काहीतरी घडली. तर माझं रासायनिक म्हणणं पाणी की सोडलं आता गेलं. येणाऱ्या कालावधीमध्ये तो सगळा कधीच तुम्हाला, कारण का 414 कोटी खर्च करून आपण एवढं मोठं तिथे मच्छीमारींसाठी बंदर बांधतोय, त्याच्यामुळे हे असंख्य प्रश्न सुटतील. म्हणून असे प्रश्न परत जे काही म्हणजे सडून पडलेले प्रलंबित होते
त्यांना परत प्रक्रियेमध्ये आणून जेव्हा आपण निर्णय घ्यायला सुरू करतो तेव्हा त्याचा परिणाम तुम्हाला राज्याच्या किनारपट्टीवर दिसतो आणि राज्याच्या एकंदरीत विकासावर पण दिसतो. कारण हे जे मत्स्य क्षेत्र आहे, तुम्ही विचार करा राजेशजी, आंध्र आणि केरळ ह्या क्षेत्रावर ते राज्य विकसित राज्य म्हणून ओळखले जातात. खरंय. आंध्रच्या 60% बजेट, 60 ते 55% बजेट नुसतं मत्स्य खात्यावर खर्च केला जातो. केरळवर खर्च केलं, केरळ खर्च करत, पण आपणच जेवढं 212 कोटीवर होतो. आणि म्हणून आपण जेव्हा खर्च करायला लागतो, जेव्हा विकास करायला लागतो, तो ऑटोमॅटिकली जो राज्याचा जो विकास दर आहे, GDP ज्याला आपण म्हणतो, लोकांचं दरडोई उत्पन्न म्हणतो, त्याच्यावर थेट परिणाम होतो. आता पर्यटन, मत्स्य, बंदरे ह्या काही जे क्षेत्रांवर अगर आपण प्रामुख्याने लक्ष दिलं तर विकसित महाराष्ट्र 2047चं जे स्वप्न आदरणीय मुख्यमंत्री पाहतायत, त्याला सर्वात मोठं योगदान ह्या सगळ्या क्षेत्रातून आपण निश्चित पद्धतीने देऊ शकतो. एका बाजूला लाडली बहीण सारख्या लोकप्रिय योजना जेव्हा आपण चालवतो, जे लोकहिताचे असतात, त्याच बाजूला बरोबर जेव्हा आपण राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही अशा क्षेत्रांवर काम करायला सुरू करतो ज्याच्यामुळे थेट राज्याच्या उत्पन्नावर, GDPवर, दरडोई उत्पन्नावर फरक पडतो, तर लगेच राज्य हे अन्य राज्यांच्या तुलनेवर विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून ह्या क्षेत्रांवर आपण काम करतोय, प्रलंबित असलेले निर्णय घेतोय, म्हणून तर त्याचा परिणाम थेट विरोधकांच्या पण भूमिकेवर दिसतोय. आता हे एका बाजूला तुम्ही करत असताना तुम्ही सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहात. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा प्रमुख असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तो त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. असं असताना सिंधुदुर्गच्या पोलीस खात्यावर आणि पोलीस विभागावर तुमचे बंधू निलेश राणे यांनी जोरदार टीका केली, आरोप केले आणि तिथलं एकूणच पोलीस प्रशासन कसं भुसभुशीत झालंय आणि भ्रष्ट झालंय याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. आणि एकच खळबळ महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली, कारण तुम्ही स्वतः पालकमंत्री आहेत, तुमचे भाऊ आमदार आहेत. काय नेमकं तिथे झालं? तिथली पोलीस व्यवस्था जी आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं मी त्या भागातलं आहे, ही काय आज ती काम तशा पद्धतीत काम करत नाहीये, ती वर्षानुवर्ष तशाच पद्धतीत काम करते. कुठे नेमकं चुकलं? पालकमंत्री म्हणून पोलीस व्यवस्थेवरचा तुमचा वचक कमी झालाय की पोलिसांची मस्तीच तितकी वाढलेली आहे? एक लक्षात घ्या, आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा गोवाशी लगत जिल्हा आहे. इथे कर्नाटक आहे बेळगाव, इथे गोवा आहे आणि तिथून हे दोन्ही बॉर्डर असल्यामुळे आपल्या जिल्ह्याकडे येणारे गांजा किंवा जे काय अवैध धंदे आहेत किंवा मटका, जुगार, हे सगळे जे अवैध धंदे आहेत त्याचा थेट प्रभाव जास्त गोव्याचा आपल्या जिल्ह्यावर प्रामुख्याने आपल्याला दिसतो. तुम्हाला आठवत असेल की जवळपास 1 वर्षा अगोदर मी स्वतः एका मटक्याच्या अड्ड्यावर मी स्वतः धाड मारलेली होती कणकवलीमध्ये, शहरामध्ये. म्हणजे निलेशजी जे आता बोलतायत किंवा तुम्ही आमची कुठलीही DPDCचे अगर तुम्ही बैठका घेतल्या, आम्ही आता हे सरकार आल्यानंतर आदरणीय राणे साहेबांनी पण स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की आमचा जिल्हा हा ड्रग मुक्त, मटका जुगार मुक्त आणि गोवा बनावटी दारू मुक्त हा भूमिका आपला जिल्हा असलाच पाहिजे. नाहीतर आपल्या इकडचा तरुण, तुम्हालाही माहिती आहे, आता 20-20 रुपयाच्या पुढे असतील किंवा गोव्यावरून येणारा जो काय ड्रग्स आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो विषय असतो, त्याच्यावर जोपर्यंत आपण आपल्या जिल्ह्याला त्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत किती आम्ही कारखाने आणले, किती रोजगार निर्माण, त्याचा फायदाच काय होणार नाही. आणि म्हणून निलेशजींनी घेतलेली भूमिका, ह्याच्या अगोदर मी मारलेली धाड किंवा राणे साहेबांनी वारंवारची भूमिका घेत आहेत. आता तुम्ही पोलीस खात्याला पण फार जवळून ओळखणाऱ्यापैकी पत्रकार आहात, तुमचे खूप मित्र IPS आहेत, हे मला माहिती आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही कुसके आंबे असतात. आपल्याकडे जेव्हा आंब्याची पेटी आपण भरतो त्याच्यामध्ये 1-2 कुसके आंबे असतात, त्याच्यामुळे पूर्ण पेटी खराब होते. तसाच हा विषय आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने 0 टॉलरन्स टू करप्शन, 0 टॉलरन्स टू ड्रग्ज, 0 टॉलरन्स टू नक्सलाईट, बांगलादेशी, हे सगळ्यावर जे काही त्यांनी कारवाया सुरू केलेल्या आहेत, पण आज ही झारीचे काही शुक्राचार्य आज आहेत, कुंपणी शेत खाणारे काही अधिकारी आहेत, ज्यांच्यामुळे डिपार्टमेंट बदनाम होतात. ते आमच्या बंदर खात्यात आहेत, मत्स्य खात्यात आहेत. असं एक मंत्रालयातलं एक असं खातं राजेशजी तुम्ही दाखवा ज्याच्यामध्ये असे सडके आंबे तुम्हाला भेटणार नाहीत. तेच काही आमच्या पोलीस खात्यामध्ये आहेत. त्यांना एक कळत नाही की त्यांचा बॉस आज थेट राज्याचा मुख्यमंत्री आहे. 1-2 लोकांच्या खराब कामावर सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर ना निलेशजींनी बोट ठेवलंय ना आम्ही कोण बोट ठेवणार. आमचं म्हणणं आहे की चांगले अधिकारी पण तुम्हाला माहिती आहे, साळेकर साहेबांपासून चांगल्यातले चांगले अधिकारी
पोलीस खात्याने पाहिलेले आहेत. आज महाराष्ट्र पोलिसाचं नाव हा देशभरामध्ये आहे. पण असे काही सडके आंबे असतात ज्यांना त्यांच्या काही वैयक्तिक त्यांचे स्वार्थ पूर्ण केल्यामुळे ते डिपार्टमेंटची बदनामी करून टाकतात. आणि म्हणून निलेशजींनी जी माहिती दिली, नाही नाही, पण कसं होतं की तुमचे बाबा खासदार आहेत, तुम्ही पालकमंत्री आहात, कॅबिनेट मंत्री आहात, ते स्वतः आमदार आहेत. ही गोष्ट आधी पालकमंत्री आणि त्यानंतर हो, पण तुम्ही झालेल्या कारवायांवर तुम्ही लक्ष ठेवत नाही. त्याच्यानंतर तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही असलेल्या झालेल्या कारवायांवर थोडं जरा माहिती घ्या. आपण सातत्याने गोवा बनावटी दारू, मटका, जुगार, मी नेहमी पोलीस खात्याला एक विषय सांगितलेला आहे, गांजा मारणाऱ्या विकू नका, गांजा विकणाऱ्याला पकडा. जे गांजा कोण आणते आमच्या जिल्ह्यामध्ये असे काही प्रमुख लोकांना आम्ही हल्लीमध्ये पकडलेलं आहे. हल्ली काही लोकांना त्यांचे म्होरके कोण आहेत, काही मुंबईमध्ये बसून काही मटका चालवतात, काय गोव्यामध्ये बसून मटक्याचे काही नंबर घेतात किंवा इकडे गोवा बनावटी दारू विकतात. हे सगळ्याचे फार बारकाईने लक्ष आमच्या सगळ्यांवर आहे. निलेशजींसारखे जे जागृत लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीच्यावर परत प्रकाश टाकतात. मग आम्ही पण प्रशासन म्हणून अजून सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने राजेशजी घ्यायच्या असतात. ही एक प्रक्रिया आहे. नक्सलाईट संपवण्यासाठी एक रात्र लागली का? खरं वर्षानुवर्ष देश पातळीवर अमितभाई शाह असतील किंवा राज्य पातळीवर आमचे देवेंद्रजी असतील, ज्या पद्धतीने आज नक्सलाईट संपत आज किंचितच आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये नक्सलाईट मुवमेंट राहिलेली आहे. तसंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विश्वास देतो, एक दिवस माझ्याच कारकिर्दीमध्ये मी ड्रग्ज मुक्त, मटका जुगार मुक्त आणि गोवा दारू आणि बीफ विकणं मुक्त मी माझ्या सिंधुदुर्ग तुम्हाला करून दाखवतो. हां, तुम्ही आता सिंधुदुर्गातल्या या सगळ्या महत्त्वाच्या समस्येकडे छेडले. माझ्याकडे दुसरी एक समस्या जी सिंधुदुर्गशी संबंधित, राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे. हैदराबादमधून खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम व्यापारी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. कुडाळचा बाजार असतो बुधवारी, वेंगुर्ल्याचा बाजार असतो. या सगळ्या प्रमुख बाजारांमध्ये हे जे काही फळं विक्रेते आणि विक्रेते येत आहेत ते फळांना इंजेक्ट करतात आणि ते असं म्हटलं जातं स्थानिक पातळीवरती की नपुंसकत्व येण्यासाठी, आणि त्याच्यावरती स्टिकर लावलं जातं जिकडे इंजेक्ट केलं जातं. तुम्ही याच्यावरती आवाज उठवला, तुम्ही आदेश दिले, पोलिसांना त्याच्यावरती गस्त घालायला सांगितली, पण पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं आहे की कोणी कुठेही जाऊन व्यापार करू शकतो. पण नितेशजी, व्यापार करणं वेगळं आणि अवैध व्यापार करणं वेगळं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीसाठी जी काही जागरूकता पोलिसांकडे असायला हवी किंवा तिथल्या स्थानिक व्यवस्थेकडे असायला हवी ती नाही आहे. ही समस्या कधीतरी तुमच्या लक्षात आली आहे? आता ह्याच्याबद्दल आम्ही 2 उत्तरं शोधलेली आहेत. एक तर आम्ही म्हणजे ही समस्या मी जी सांगतो ती आहे. हाय, म्हणून तर मला तुम्हाला इंटरव्ह्यू देणं कोकणाच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचं वाटतं, कारण की तुम्ही कोकणातल्या लोकांचे प्रश्न या माध्यमातून विचारताय, जे मला नाही वाटत दुसरं कुठला पत्रकार विचारू शकतो. कारण का तिकडे तुम्ही फिरणं तुमचं असतं, तुम्ही सातत्याने जिल्ह्यात जात असतात, तोंडावर कौतुक करायचा भाग नाही, पण जे खरं आहे ते खरं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याच्यावर 2 पर्याय राजेशजी आम्ही शोधले असे आहेत की आम्ही जिल्हा व्यापारी संघटनेशी बरोबर माझी बैठक झालेली आहे. जेव्हा आम्ही जिल्हा व्यापारी संघाला एक विनंती आम्ही केली, संजय सावंत त्याचे प्रमुख आहेत, त्यांना विनंती केली की तुम्ही प्रत्येक व्यापारीला आयडी द्या. प्रत्येक जो सिंधुदुर्गामध्ये फळ विक्रेतेपासून ते दुकानदारावर प्रत्येकाला एक आयडी द्या. ज्याच्याकडे आयडी असेल तोच सिंधुदुर्गामध्ये व्यापार करू शकेल, जेणेकरून आपल्याला कळेल. आता उदाहरण कणकोली बाजारपेठाचे मी एक सर्वे सीओ कडून करून घेतला मुख्याधिकाऱ्याकडे की इथे बसणारे जे फळ विक्रेते आहेत ते कुठून आलेले आहेत. 16 फळ विक्रेते हैदराबाद मुसलमान निघाले तिथून, ज्यांचा सिंधुदुर्गाशी काही संबंध नाही. आम्हाला कोण स्थानिक कोण आचऱ्यावरून येऊन कणकोलीमध्ये विकतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, विकलंच पाहिजे कारण जिल्हा तुमचा आहे. पण हैदराबादवरून येऊन तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये व्यापार कराल आणि उद्या दहशतवाद्या कारवाई करू शकाल, तुम्ही जसं बोलता आमच्या मुलांना नपुंसक बोला, तर मी तुम्हाला बोलतो नितेश राणे हा एक प्रखर हिंदुत्ववादी नेता आहे, कार्यकर्ता आहे. नेता पण नाही, कार्यकर्ता आहे. माझं रक्तच भगवा आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये माझे वडील सर्वात कडवट शिवसैनिक म्हणून नारायण राणेंची ओळख होती. त्या नारायण राणेंचा मुलगा हा नितेश राणे आहे. आणि म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये कोणीही हैदराबादवरून या किंवा कोणाच्या अब्बाच्या पाकिस्तानवरून या, तुम्ही अगर आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज असाल आणि राजेश कोचरेकरजींचा टाईम महाराष्ट्राचा इंटरव्ह्यू बघत असाल, आजपासून तुमचं बॅग गुंडाळाल. तर आम्हाला अगर तुम्ही भेटलात तर ते इंजेक्शन कुठे लावू तुम्हाला हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्हाला अगर तुम्ही आमच्या मुलांना नपुंसक बनवण्याची हिंमत करत असाल
तर तुम्ही पण घरात जाऊन तुम्ही पायावर उभं राहणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हे एक काय आहे आता बघा, आज राज्यामध्ये कुठेही हिंदुत्वाचा प्रश्न आला की गेल्या काही काळामध्ये नितेश राणे हे नाव लगेच तिथे समोर येतं. तुमच्या वडिलांचं एक वैशिष्ट्य होतं, मी त्यांना काम करताना पाहिलं आहे, त्यांच्याबरोबर वावरलोय. इन्फॉर्मेशन हा नारायण राणेंचा आत्मा आहे. म्हणजे जी इन्फॉर्मेशन पोलिसांकडे नसते ती राणेंकडे असते. नितेश राणेंकडे या सगळ्या राज्यभरात आणि देशभरात घडणाऱ्या हिंदुत्वाच्या संदर्भातल्या समस्या, जिहाद, बीफ याच्या बातम्या नेमक्या येतात कुठून? आणि त्यातून मग नितेश राणे जो काय खुंखार नितेश राणे आम्हाला बघायला मिळतो, तो काय आहे? राजेशजी, मी राष्ट्र स्वयंसंघाच्या पूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये परिवारामध्ये काम करणारा एक फार छोटासा कार्यकर्ता आहे. हिंदुत्ववादी विचारावर काम करणारा कार्यकर्ता आहे. नितेश राणे हा व्यक्ती महत्त्वाची नाही, पण परिवार आणि हिंदू समाज ह्याच्यासाठी आपण काय एकत्र म्हणून करू शकतो ह्या दृष्टिकोनातून संघ परिवार वर्षानुवर्ष, आता त्यांचे ह्या वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि म्हणून ही प्रक्रिया जी निरंतर 100 वर्षापासून चालत आलेली आहे त्याचा एक भाग म्हणून नितेश राणे काम करतोय. आणि म्हणून जी माहिती जी आमच्या कानावर येते, आमच्या असंख्य काम करणारे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत, जे तळागाळात काम करतात, ते स्वतःची ओळख सांगत नाही, कुठली पदं मागत नाहीत, पैशाचा विषयच नाही, पण हिंदू समाज आणि हिंदू समाजाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणारे असतील, जिहादी शक्ती जे असतात त्यांच्या विरुद्ध काम करणारी ही जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेतून जी माहिती आम्हाला लव जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, कुठल्याही प्रकारचा जिहाद ज्याच्यामुळे आपल्या या हिंदू राष्ट्राला गालबोट लागू शकतं, ती माहिती आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. आणि एक नितेश राणे नाही आहे, तुम्हाला असंख्य नितेश राणे दिसतील, गोपीचंद पडळकर दिसतील, आमचे लोढाजी काम करतात, आमचे महेश लांडगे काम करतात, असंख्य आमच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते राजेशजी तुम्हाला समाजामध्ये काम करताना दिसतील. आम्ही त्या माहिती मिळाल्यानंतर तिथे हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं आणि हिंदूंच्या विरुद्ध काम करणारी ही जी जिहादी शक्ती असेल, ही जी हिरवे साहेब जे वळवळतात त्यांना ठेचण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करतो. तुम्हाला माहिती आहे, याच तुमच्या गोष्टींमुळे तुम्हाला 2024मध्ये जे मुस्लिम वोट बँकने तुमच्या बाबतीमध्ये थोडासा रुसवा अवलंबला होता. तुम्हाला मुस्लिम मतं मिळाली नाहीत असं सांगितलं जातं. खरं खोटं आता ते काय आपण फार बारकाईने तपासू नाही शकत. पण याची कल्पना आहे तुम्हाला, की जर समजा बघा, तुम्हाला काय फक्त सिंधुदुर्ग इतकं सीमितच राजकारण करायचं नाही आहे. राज्य पातळीवरचे तुम्ही आता कॅबिनेटचे मंत्री आहात. मग असं करताना ती राजकीय अडचण नाही होणार? मला फायदा झाला आहे राजेशजी. तुम्ही अगर बघितलं, मी 2014ला 26,000 मतांनी निवडून आलो, 2019ला 29,000 मतांनी निवडून आलो, 2024च्या लोकसभे निवडणुकीमध्ये राणे साहेबांना म्हणजे माझ्या वडिलांना खासदारकीच्या त्या पूर्ण मतदारसंघामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघांनी 41,000ची लीड दिली. सर्वात जास्त लीड माझ्या मतदारसंघामध्ये आहे. आणि मी स्वतः जेव्हा उमेदवार होतो राजेशजी, मी कुठल्याही मोहल्ल्यामध्ये फिरलो नाही, मी कुठल्याही मुसलमानांकडे मतदान ऐकून घ्या ना माझं उत्तर, मुसलमानांकडे फिरलो नाही, मला एकही मुसलमान मतं मिळालेली नाही आणि मला 58,000ची लीड मिळाली. म्हणजे 1990 पासून ते आत्तापर्यंत काही अशा वाड्या आहेत कणकवली, देवगड, वैभववाडीमध्ये ज्यांनी कधीही राणेंना मतदान केलं नाही. क्या बात. जे कदाचित ठाकरेंच्या वाड्या असू शकतात, आता उभाटाच्या वाड्या, कधीही तर राणेंना मतदान केलं नाही. पण ह्यावेळी 2024ला सांगू ना की आम्ही नितेश राणेला मतदान करत नाही, हिंदुत्वासाठी नितेश राणेला मतदान करतोय. असे उभाटाच्या वाड्यांनी पण हिंदूंनी मला मतदान केलेलं आहे. मला अगदी तपशीलासहित म्हणून मी तुम्हाला सांगतो, 29,000वरून 58,000 मतांवर नितेश राणे हिंदुत्वाच्या विषयावर गेलेला आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेलं. माझे मॅक्झिमम मुसलमान मोहल्ल्यांमध्ये माझे व्हिडिओ फिरले, मला कुठल्याच मुसलमान समाजाच्या व्यक्तींनी मतदान केलं नाही. नितेश राणे आमदार हा 58,000 फक्त हिंदूंच्या मतांवर निवडून आलेला आहे. आणि मी अभिमानाने छातीठोक पद्धतीने सांगतो, कुठं माझं मतदान वाढलेलं आहे, कमी झालंच नाहीये. विचार करा. म्हणून मला बघून असंख्य म्हणजे माझा प्रश्न काय तुमच्या लक्षात आला का, तुम्हाला हिंदू मतं मिळाली म्हणजे तुमचं मताधिक्य वाढलं. कारण बघा, नुसतं मताधिक्य वाढणं हे काय तुम्ही केलेले कामं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर त्या बाजूलाच आहेत, पण ते मताधिक्य एकवटण्याची जी प्रक्रिया आहे ही या हिंदुइझममुळे झाली. नक्की झाली. कारण हिंदू समाजाला दिसलं ना का हा कार्यकर्ता आमच्यासाठी लढतोय,
आमचे विषय घेतो आणि परखड पद्धतीने घेतोय. कुठलाही तमा न बाळगता हिंदू समाजासाठी भूमिका मांडणं हे अगर मी माझ्या मदतीतून करत असेल तर हिंदू समाज जागृत झालाय. आता मुसलमान वोट बँक राहिले नाही, हिंदू वोट बँक तयार झालेली आहे देशामध्ये. आज वेस्ट बेंगॉलमध्ये बघा हिंदू वोट बँक तयार झाली म्हणून आज शुवेंदू अधिकारी आहेत तिथे मुख्यमंत्री म्हणून तिथे बसलेले आहेत. म्हणून आता कुठली अल्पसंख्याची वोट बँक आपल्या देशात राहिली नाही राजेशजी. आज हिंदू राष्ट्रामध्ये जिथे 90% हिंदू राहतात हा आपला भारत हिंदू राष्ट्र आहे आणि आज हिंदूच देशाचा पंतप्रधान, देशाचा मुख्यमंत्री आणि तुमच्या मतदारसंघाचा आमदार आणि नगरसेवक ठरू शकतो. आपल्याकडे आता गेल्या काही काळामध्ये ज्या हिंदुत्वाच्या संदर्भातल्या आणि हिंदू मुस्लिम या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यामध्ये लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, लँड जिहाद, त्याच्यानंतर बीफचा वाद, हलाल जिहाद. हलाल जिहाद, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक नेता म्हणून किंवा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून सगळ्यात महत्त्वाची समस्या तुम्हाला काय जाणवली? सर्वात महत्त्वाची संख्या आहे समस्या. समस्या आहे लोकसंख्या कमी करणे. 2047 पर्यंत नाही नाही नाही, हे जे जिहादशी मी संबंधित सांगतो ना तुम्हाला, मला समजून दे. तुम्हाला हा विषय मला अभ्यास केलेला हा खूप खोल विषय आहे. आहे. मी स्वतः कुराण 3दा वाचलेला आहे. मला ह्याच्या आयापासून सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कुराणमध्ये हिंदूंबद्दल, हिंदू समाजाबद्दल, हिंदू धर्माबद्दल प्रामुख्याने काय काय लिहिलेलं आहे, हिंदू महिलांबद्दल काय काय लिहिलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी अतिशय जवळून वाचलेला अभ्यास केलेल्यापैकी मी व्यक्ती आहे. 2047 पर्यंत या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणं गजवाय हिंदच्या अंतर्गत, गजवाय हिंद हा शब्द लक्षात ठेवा, गजवाय हिंदच्या अंतर्गत ह्या पूर्ण आपल्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. PFIचे जेव्हा काही अधिकारी काही वर्षा अगोदर जेव्हा पुण्यामध्ये अटक झाले, डॉक्टर त्यांचे प्रमुख डॉक्टर अटक झाले, त्याच्या खाली काही कार्यकर्ते अटक झाले. NIAने त्यांची एक चार्जशीट तयार केली. त्या चार्जशीटमुळे मध्ये अधिकृत वक्तव्य स्टेटमेंट त्यांनी असे दिलेले आहेत की हमको 2047 तक ये भारत को इस्लाम राष्ट्र बनाना है गजवा हिंद के अंतर्गत. मग त्याच्या अंतर्गत सर्वात प्रामुख्याने जबाबदारी काय असते की हिंदूंची लोकसंख्या कमी करा, जिहाद करा. मग जिहाद, मग लव जिहाद करा, लँड जिहाद करा, हलाल जिहाद. कुठल्याही प्रमाणामध्ये 90% असलेला हिंदू समाज जेव्हा संख्या कमी करून जेव्हा तिथे मुसलमान समाज वाढेल, बांगलादेशी वाढतील, रोहिंग्या वाढतील, तेव्हा जाऊन तर ते लोक आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र करू शकतील. आज 30चा रिपोर्ट काय म्हणत होता मुंबई संदर्भात की 2030 पर्यंत बांगलादेशींची आणि रोहिंग्याची संख्या वाढणार आणि हिंदूंची कमी होणार. आणि त्यासाठी जिहादला थांबवणं, जिहादचा विरोध करणं कुठल्याच परिस्थितीमध्ये. आम्ही आमदार, मंत्री हे सगळं राजेशजी हे 5-5 वर्ष, 2-2 वर्षाचा कार्यक्रम आहे, कायमस्वरूपी नाही. तुमच्या आणि माझ्या जन्मपत्रिकेवर राजेश कोचरेकर, नितेश राणे हिंदू होता ते लिहिलं जाणार आणि त्या हिंदू समाजासाठी अगर काम करण्याची संधी या नितेश राणेला भेटत असेल तर मंत्रिपदात नंतरचा विषय, मी तर संधीचं सोनं करणारच आणि जीवाची पर्वा न करता करणार. मी त्याच्याकडे येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हिटलिस्टवर आहात एका विशिष्ट समाजाच्या, धर्माच्या किंवा काही समूहांच्या? माझ्यासाठी ते मेडल आहे. म्हणजे मी जे करतोय ते योग्य जिहादीकडे पोचतंय, योग्य गोलटोपी दाढीवाल्यांकडे पोचतंय, हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सैनिक जसे बॉर्डरवर बसून गोळ्या देशासाठी खात आहेत तसं हिंदू समाजासाठी, हिंदू राष्ट्रासाठी अगर हा कार्यकर्ता सगळं काय अंगावर घ्यायला तयार होत असेल तर अजून देशाला आणि हिंदू राष्ट्राला काय हवंय? पण हे जे सगळं आहे ह्याला एक विशिष्ट पद्धतीची व्यवस्था आर्थिक पाठबळ देते, प्रशासकीय पाठबळ देते. लव जिहाद हा काय कोणीतरी आलं आणि पटकन केलं असं होत नाही आहे. तो लव जिहाद पण तशाच पद्धतीत होतोय, लँड जिहाद तशाच पद्धतीत होतोय, कॉर्पोरेट जिहाद नाशिकला झाला की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात आक्रमक भूमिका घेतली. तर या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याकडची पण एक व्यवस्था भ्रष्ट जी झालेली आहे ती त्यांना मिळालेली आहे असं नक्की. कारण का उदाहरण मी तुम्हाला सांग, लव जिहादचे जेव्हा केसेस होतात राजेशजी, आता मी जे हे सडके आंबे बोलतो ना, हे नुसतं सिंधुदुर्गापुरत नाही आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये असे सडके आंब्यांची काही यादी आहे जी तेव्हा आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांकडून, गृहमंत्र्यांकडून त्यांच्यावर कारवाया करून घेतो. माझे आमदार म्हणून तुम्ही काही भाषणं, लक्षवेधी बघा. मी तेव्हा नाशिकमधले प्रकरण काढले आहेत, मालेगावमधले प्रकरणं काढले आहेत, पुण्यामधले प्रकरण काढले की तिकडचे असलेले काही पोलीस अधिकारी या जिहाद्यांना मदत करतात. त्यांना कदाचित संध्याकाळची बिर्याणी फार आवडते, त्यांना आपला वडापाव आवडत नाही आणि म्हणून त्यासाठी ह्या जिहाद्यांना मदत करण्यासाठी ते कुठल्याही टोकावर जातात. आणि ही व्यवस्था मोडून काढणं ह्याचसाठी आम्ही जेव्हा प्रचार केला
विधानसभेला की राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार पाहिजे, मुंबईमध्ये हिंदुत्ववादी विचाराच्या जय श्रीराम म्हणणारा महापौर पाहिजे. ह्याचसाठी तर होतं ना. कारण का लोकसभेला तुम्हाला आठवत असेल राजेशजी, जेव्हा महाविकास आघाडीचे जेव्हा उमेदवार निवडून आले खासदार निवडून आले, तुमच्या धारावीमध्ये अल्लाह अकबरचे नारे लागले, सर तनसे जुदाचे नारे लागले. अनिल देसाईजी ते खासदार म्हणून निवडून आले. कुठे अमरावतीमध्ये हिरवा गुलाल उडवला गेला, कुठे पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. ह्याला उत्तर म्हणून जोपर्यंत राज्यामध्ये आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचे सरकार येत नाही, तोपर्यंत ही जी व्यवस्थाबद्दल तुम्ही जे प्रश्न विचार ते आपण काढूनच टाकू शकत नाही. TCSला मदत करणारे हे नुसतं देशामध्ये आंतरराष्ट्रीय देशात नाही आहेत, आपल्याही देशामध्ये बसलेले काही जिहादी आहेत, काही मस्जिदीमध्ये बसलेले आहेत, काही मदरसामध्ये बसलेले आहेत, काही त्यांच्या कंपनीमध्ये आहेत. जेव्हा जेव्हा मी बोलतो ना मदरसा, हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जबाबदारीने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगितलं आहे, मदरसा हे काही शिक्षण देणारे संस्था नाही, हे आतंकवादीचे अड्डे आहेत. तुम्ही कुठल्याही मदरसावर माझ्याबरोबर चला, त्याच्यामध्ये शिक्षण कमी आणि हत्यार जास्त दिसतील तुम्हाला. हे जे मुल्ला मौलवी तिथे बसतात, हे सगळेचे सगळे आतंकवादीची ट्रेनिंग तिथे देतात. तुम्ही सांगा आपल्या शाळेमध्ये देणारं शिक्षण हे मदरसामध्ये दिलं जातं का? तिथे वेगळे पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. कुठल्याही मदरसामधून निघालेला कोण कधी डॉक्टर आणि इंजिनियर तुम्ही बघितलं आहे का? म्हणून मी सांगतो, या सगळ्या व्यवस्थेला मदत करणारी जी व्यवस्था आहे त्यांच्यामध्ये भीती बसणं. 93-92च्या दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे नसते तर तुम्ही आणि मी आज हिंदू म्हणून जिवंत राहिलो असतो का? तीच भीती जोपर्यंत आज आपण परत निर्माण करत नाही राजेशजी. आता एक चिंतेची बाब काय झालंय की बाळासाहेब ठाकरेंचा स्वतःचा मुलगा जेव्हा अजानची स्पर्धा घेण्यासाठी प्रोत्साहन देतो, जेव्हा टिपू सुलतान ज्या टिप्यानी असंख्य आमच्या हिंदूंचं धर्मांतर केलं, तेव्हा त्याचा नामांतर करण्यासाठी परवानगी देतो, किंवा याकूब मेननच्या कबरीला जेव्हा सुशोभीकरण करतो, तेव्हा जिहाद्यांची किती ताकद वाढली असेल. नाही, पण मला सांगा, सामनाची जी कॅचलाईन आहे ती आहे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं एकमेव दैनिक. बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की बाबरी पाडणारे जर शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. त्या बाळासाहेबांचा मुलगा ज्या वेळेला मुंबईतल्या किंवा MMRDA रिजनमधल्या महत्त्वाच्या मुस्लिम वोट बँकला स्वतःचा आधार बनवतो, हा विरोधाभास तुम्ही बघताना नेमकं काय जाणवतं तुमच्या आणि आमच्यासारख्या जे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले की विचार किंवा त्यांचा जो झंझावाट जो हिंदुत्वाचा आपण पाहिला, आमच्या वडिलांबरोबर असताना फार जवळून आम्ही लोकांनी पाहिलं. आपल्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं दुःखच असू शकत नाही. आज जसं आपण बोलतो की 93 नंतर आपण बाळासाहेब नसते आज हिंदू मुंबईत राहिलाच नसता, पण आज त्यांच्या पुढच्या वारसदारांनी अगर ह्याच्याबद्दल विचार न करता, बघा बाळासाहेबांसाठी कधी पदं महत्त्वाची नव्हती, नाही तर बाळासाहेब पण मुख्यमंत्री झाले असते. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बसवले, बाळासाहेबांनी आमदार तयार केले, पण उद्धवजी जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा पुढे येऊन त्यांनी शिवसेनाच जिहाद्यांच्या कडे घाण ठेवली, म्हणूनच तर हिंदूंना, म्हणूनच तर सर तनसे जुदासारखे नारे आपल्याला मुंबईमध्ये ऐकायला मिळाले. म्हणून तर हिरवे झेंडे कधी नाही तर मुंबईमध्ये दिसायला लागलेले ना तेव्हा आपल्याला. म्हणून तर आय लव्ह मोहब्बत सारखे बॅनर लागायला लागलेले मुंबईमध्ये. आणि म्हणूनच आमचं वारंवार म्हणणं आहे, आमदार खासदार राजकारण पक्ष राजकारण नंतर असून दे, पण हिंदू धर्म वाचवणं, हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात. हे किती वेळ करणार हिंदुत्वासाठीचं काम? शेवटच्या श्वासापर्यंत. आज मला माझ्या आयुष्यामध्ये राजकीय व्यवस्था बदलली वगैरे तरी पण ते बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा. मला कदाचित उद्धवजींनी अगर आमच्या वडिलांबरोबर ते घाणेरडं राजकारण केलं नसतं ना राजेशजी, तुम्हालाही माहिती आहे आम्ही शिवसेना आणि एकंदरीत हिंदुत्वाची वाट कधीच सोडली नसती. पण 12 वर्ष जी आमची काँग्रेसमध्ये सडली त्याचा जबाबदारच उद्धव ठाकरे आहे. कारण उद्धव ठाकरेंनी जे काय घाणेरडं राजकारण केलं, राणेसाहेबांसारखा एक कडवट शिवसैनिकाला शिवसेनेतून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं, आम्हाला हिंदुत्वापासून लांब केलं. आज परत एकदा आम्ही हिंदुत्वाच्या जवळ आलेलो आहे. आम्ही नॅचरल हिंदुत्वाचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला शिकवण्याची गरज, आमच्या DNA, मी जसं बोललो, आमचं रक्तच भगवं आहे, आमचं रक्त लाल नाहीच आहे. आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत कुठलेही पद असो किंवा नसो, नितेश राणे ह्या तुम्हाला हिंदुत्वाचा एक कार्यकर्ता म्हणूनच त्याची ओळख दिसणार.
आता हा जो सध्याचा काळ आहे, तुम्ही म्हणालात की तुमचं रक्त भगवं आहे वगैरे, पण या भगव्या रक्ताशीच बांधिलकी जपणारे जे नारायण राणे आहेत किंवा तुमचे बंधू निलेश राणे आणि आता तुम्ही तुम्ही स्वतः मंत्री आहात, भाऊ आमदार आहे, वडील खासदार आहेत. कोकण किनारपट्टीवरचं हे असं दुसरं कुटुंब आहे. तटकरे स्वतः खासदार आहेत, त्यांची मुलगी कॅबिनेट मंत्री आहे आणि आता मुलगा आमदार झालेला आहे. कोकण किनारपट्टीवरचा जो परिवारवाद आहे, त्याच्यावरती गेल्या काही दिवसांमध्ये खूप जोरात टीका झालेली आहे. तुम्ही बघितली असेल, की आता तटकरेंच्या मुलाला आमदार करताना तुमची महत्त्वाची भूमिका होती. बाळ मानेंना जाऊन तुम्ही माघार घ्यायला लावली. एका बाजूला तुम्ही माघारीच्या गोष्टी केल्या, दुसरीकडे बाळ मानेंवर जोरात टीका होत होती आणि नारायण राणेंनी त्यांच्यावर अगदी स्पष्ट शब्दात टीका केली. मी स्वतः माध्यमकर्मी म्हणून सुद्धा त्यांच्यावर टीका केली. कारण बाळ मानेंचं एकूणच राजकारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एपिसोड बघितला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, बाळ माने प्रकरणामध्ये तुम्ही का उडी घेतली? एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षची काम करण्याची एक पद्धत राजेजी आहे. इथे एक व्यक्ती महत्त्वाचा नसतो, रणनीती महत्त्वाची असते, ठरलेली रचना महत्त्वाची असते. कुठली निवडणूक कशी लढवायची, कोणी लढवायची आणि कोणी त्याच्यामध्ये काय जबाबदारी पूर्ण करायची, हे भारतीय जनता पक्षामध्ये ठरलेलं असतं. आता जेव्हा कोकण विधान परिषदेची निवडणूक किंवा 17 टोटल जागेवर निवडणुका आहेत, आमचे मुख्य रणनीतिकार हे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत. ते बसून कुठली निवडणूक कशी लढवायची, कोणी कुठे लढवायची आणि कोणी कुठली जबाबदारी पार पाडायची, हे ठरवणारे ते आहे. आणि त्यांनी ज्या काय जबाबदाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिल्या, त्याच्यात नितेश राणे एक भाग आहे. मग गिरीश भाऊंना आमच्या नाशिकला पाठवलं, उदयजी पण नाशिकला गेले, उदय सामंत नाशिकला गेले, बावनकुळे साहेब नागपूर आणि काही गोष्टी आमच्या सगळ्यांवर टाकलेल्या ह्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणून नितेश राणेंनी काय केलं हा विषय बिलकुल सत्य नाही. पण ठरवणारी जी रणनीती होती, जे काय रणनीती ठरवली गेली, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे नितेश राणेसारख्या एका कार्यकर्त्यांनी केलं, प्रतिनिधींनी केलं. तेवढंच माझे त्याच्यामध्ये रोल आहे. तेवढाच तुमचा रोल आहे. हो. आता बाळ माने हे आता त्यांच्यावर कारवाई झाली, ते पक्षातून बाहेर गेले वगैरे, त्यांना तुम्ही भाजपमध्ये घेणार का? हा निर्णय पण आदरणीय मुख्यमंत्री आणि प्रामुख्याने आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा आहे. कारण का महायुतीचे जे प्रमुख नेते मंडळींनी ठरवलं त्याप्रमाणे त्या निवडणुकीमध्ये बिनविरोध कशी करायची याची रणनीती ठरली. बाळ मानेजींनी त्याच्या पद्धतीने फॉर्म मागे घेतला. आता त्यांच्याबद्दल काय करायचं किंवा त्यांची कशी कोणाबरोबर चर्चा होत असेल हे पक्षाचे वरिष्ठ ठरवणार. एक पक्षाचा कार्यकर्ता ठरवण्याचा अधिकारच माझ्याकडे नाही आहे. आणि म्हणून जे प्रदेशाध्यक्ष ठरवतील, जे काय मुख्यमंत्री साहेब वरती ठरवतील त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. मला एक सांगा, की नारायण राणेंबद्दल असं म्हटलं जातं, की एक दर्या दिली आणि राजा माणूस होता. राणेंच्याकडे गेलेला माणूस हा कधी रिकाम्या हाताने परत गेला नाही. एखादा कुठला तरी एखादा तुरळक जर प्रकार सोडला तर राणेंनी या कानाचं त्या कानाला करण्याचं कधी केलं नाही. अगदीच त्यांना कोणी डिवचलं तर ते त्याचा समाचार घेतात, नाही तर सोडून देतात. जी गोष्ट नारायण राणेंबद्दल बोलली जाते, की या माणसाकडे गेलं की आपली प्रत्येक समस्या सुटते, आपल्याला न्याय मिळतो. नितेश राणेंच्या बाबतीत सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्रातला राणेप्रेमी असेल, याला कधी असं वाटू शकतं आणखी किती वर्षांनी, की हां, मी योग्य जागेवर पोचलो, मी नारायण राणेंच्या मुलाला भेटलो आणि माझा प्रश्न मिटला? तर मला असं वाटतं ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तो तुम्हाला दिवस आणि तारीख ठरवणं, मी ह्याच दिवसाला मदत करू असं नाही आहे. जे जे लोक आमच्याकडे येतात, मदत मागायला येतात, मग ते आर्थिक कुठले मेडिकलची मदत असो, शैक्षणिक मदत असो किंवा नोकरी संदर्भात मदत असो, आम्ही आतापर्यंत सगळ्यांना मदत करतच आलेलो आहे. कदाचित ती मदत तुमच्यापर्यंत पण पोहोचली तरी नसेल, नाही, ते नाही, आमचा माझं दुर्दैव आहे फ्रँकली. पण माझं म्हणणं आहे की असं आहे की राजेशजी, आम्ही ह्या राजकारणामध्ये आम्ही काय कमवायला बिलकुल आलेलो नाही. मला देवाच्या तेच कृपेने विचारायचं आहे, पण तरीही नारायण राणे कुटुंबाला मनस्ताप देणारे घटकही याच कोकण किनारपट्टीवर आहेत. पण कर्तृत्वान लोकांच्या मागे अशा पद्धतीचे मनस्ताप असतातच. म्हणजे मी काय तुलना करत नाही, मी महाराजांचा एक मावळा आहे. पण महाराजांना पण स्वकीयांचा त्रास होता की नाही? स्वराज्यामध्ये महाराजांना त्रास दिला कोणी? आज आमच्यासारखे मावळे जे त्यांच्या मार्गावर चालतात, मग आम्हाला त्या पद्धतीचा त्रास होत असेल स्वकीयांचा, मग महाराजांना होत तर आम्ही तर फार पाळापचळा आहोतो. आणि म्हणून राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी धरून चालायच्या असतात. हे झाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे आपणही स्वतःला सुधारण्याची एक चांगली संधी असते. वि. स. खांडेकरांचं एक चांगलं वाक्य आहे की मनुष्य एक शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो.
आपण शिकत राहायचं असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या जेव्हा घटना घडतात, कोण आपले लोक कधी कधी विरोध करतात, टीका करतात, आपण त्याच्याकडून शिकायचं असतं आणि पुढे गेल्या जायचं असतं. गेल्या काही काळात तुमचे आणि तुमचे बंधू निलेश राणे यांचे संबंध ताणले आहेत, दोघांचं पटत नाही, दोघं भांडत असतात. काय वाटेल ते लोक बोलत असतात आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, आपण तसं वाटचाल करत असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे दोघं स्वतंत्र पक्षात आहेत, आपापलं काम करतायत, दोघांचे मतदारसंघ वेगळे आहेत. पण मग जे काही क्लॅशेस असतील किंवा आहेत किंवा नसतील किंवा ज्याच्याबद्दल चर्चा आहे, ते नेमकं कुठे आहेत? मग एक लक्षात घ्या राजेजी, कारण हा प्रश्न तुम्हाला क्लॅशेस कोणी आता विचारण्याचं धाडस तुमच्या करणार नाही. नाही नाही, धाडसचा विषय नाहीये. आपल्यालाही घरात बंधू आहेत, बरोबर आहे. भाऊ बहीण असतात. ह्या पूर्ण आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रवास आहे. जसं मित्र कधी असतात, कधी सुटतात. रक्ताची नातं हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असतात. अगदी खरं. आणि त्या प्रवासामध्ये राजेशजी कधीतरी चढ उतार येतच. असं जगाच्या पाठीवर आपण शुद्धीमध्ये बसलेलं असं एक नातं सांगा सांगा ज्याच्यामध्ये चढ उतार आलेले नाही. आई वडिलांचं नातं असो, मुलगा आणि आईचं नातं असो, मुलगा आणि वडीलचं नातं असो, भाऊ आणि बहिणीचं, भाऊ आणि भावाचं नातं असो, बायको आणि नवऱ्याचं नातं असतं. हे सगळे चढ उतारांनी भरलेली ही सगळी नाती आहेत. पण त्याच्यामुळे ती नाती तुटतात का? नक्कीच तो तुटत नाही. दुसरा आहे तो संस्काराचा पण भाग आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेले संस्कार आहेत. म्हणून काही विषयांबद्दल अगर काही मतभेद असले तरी आम्हाला ही नाती तोडण्याचं काही कारणच नाही. कारण का संस्कारच एवढा आम्हा लोकांना आमच्या आई वडिलांनी दोघांना दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये चढ उतार येत असतील. काही विषयाबद्दल त्यांचं वेगळं मत असू शकतं आणि रागवण्याचा, चिडण्याचा अधिकारच त्यांना आहे, कारण ते मोठे आहेत. वडील की वडील आता वडिलांच्याच म्हणजे वडील आहे, निलेशजी आहेत, मी आहे. आणि म्हणून मोठे असल्यामुळे काही विषयावर अधिकार वाण्याने त्यांना बोलणं हे त्यांचा अधिकारच आहे. आणि त्याने कोणच त्यांच्याकडून ते अधिकार घेऊ शकत नाही. काही गोष्टींमध्ये जेव्हा ते चुकतात तेव्हा ते माझंही ऐकतात, माझेही समजून घेतात. आणि म्हणून माझं असं वाटतं हे नातं निरंतर चालणारं नातं आहे. कोणी ह्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पण करू नये, कारण का आमचं म्हणजे आई मी मी वडील मी तिकडेच येणार होतो. कारण बघा, की एक असा विशिष्ट समूह आहे सिंधुदुर्गमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, की जो सतत म्हणजे जसं राज आणि उद्धव भांडत राहिले तर आपली रोजीरोटी बनत राहील असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग शिवसेनेच्या वर्तुळात मी पाहिला आहे. तुमच्या दोघांच्या बाबतीतही तसंच आहे? असलंच पाहिजे. समाजामध्ये राजेजी विविध प्रकारचे लोक राहतात. काही विष पेरणारे आहेत, काही गुलाब देणारे आहेत, काही चांगले विचार करणारे किंवा वाईट विचार. त्याच्यामुळे समाज ह्या सगळ्या विविध विचाराच्या व्यक्तिमत्वाच्या लोकांची भरलेला आहे. आणि ते लोक आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करणारच. करणं काही चुकीचं नाही, कारण आमच्यासारखं कुटुंब जे निस्वार्थ पद्धतीने समाजाला काम करणार आहे. आणि आम्ही कोणाच्या उठणं बसणाऱ्यामध्ये नाही आहोत, कोणाच्या 7:30 नंतरच्या कार्यक्रमामध्ये नाही आहोत. म्हणून आम्हाला अडकवणं किंवा आम्हाला ह्याच्याशी बांधून ठेवणं हेही शक्य नाही. आम्ही स्वतः कर भरणारे कुटुंब आहे, आमचे व्यवसाय आहेत. वडिलांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितलं की राजकारण हा आपला धंदा नाही, आपले व्यवसाय असले पाहिजे. म्हणून बघा आमचं लाईफस्टाईल सत्ता असो किंवा नसो तसंच आहे. आम्ही राजकारणातून काहीच मिळवायला आलेलो नाही, उलटं द्यायलाच आलेलो आहे. आम्ही कधीच शासकीय निधीवर अवलंबून नाही. आमचं जे मेडिकल हॉस्पिटल कॉलेज जे तुम्हाला दिसतंय ते कुठल्याही शासकीय निधीवर अवलंबून नाही. आम्ही वडिलांनी स्वतःच्या ताकदीवर उभं केलेला तो सगळा विषय आहे. आणि म्हणून राणे कुटुंब म्हणून आम्ही देणाऱ्यापैकी कुटुंब आहे. आणि म्हणून अशा कुटुंबाला त्रास देणारा एक वर्ग निश्चित पद्धतीने असतो आणि तो असलाच पाहिजे. आमच्यामुळे अगर त्या त्रास देण्याच्या लोकांना पण तर घरं चालत असतील तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. मला तुम्हाला एक दुसरा छोटा मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा. 2014ला म्हणजे ज्यावेळेला नारायण राणे कुटुंबाला भाजपमध्ये जायचं होतं, राणेंच्या प्रवेशासाठी अमित शहा साहेब येणार होते आणि त्यांची तारीख मिळताना थोडंसं काही गोष्टी पुढे मागे होत होत्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण नितेश राणेंनी त्यावेळेला जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रमोद जठारांकडून कणकवलीमध्ये आपला प्रवेश करून घेतला. कारण दिवस संपत होते आणि प्रचाराला वेळ मिळावा आणि पटकन आपण लोकांपर्यंत पोचावं ही त्यामागची एक धारणा होती. तुमचा भाजपचा प्रवेश हा कणकवलीत झाला. माझी स्मृती मला बिलकुल धोका देत नसेल तर ही जी व्यावसायिकता आहे राजकारणामधली, की वेळ वाया गेला नाही पाहिजे, वेळा पाळल्या पाहिजेत. आता तुमच्या मुलाखतीला येताना तुमच्या स्टाफला हे माहीत होतं की तुम्ही कुठे कुठे पोचताय, तुम्हाला यायला किती वेळ लागेल. ही जी राजकारणातली व्यावसायिकता आहे, बरेच नेते काय करतात, दुपारी 3च्या भेटीला
7 वाजता पोचतात, 6 वाजता पोचतात, वेळा पाळत नाहीत. विशेषतः कोकणी माणूस तर वेळेच्या बाबतीत अत्यंत नफ्फड पद्धतीने काम करतो. तर ही व्यावसायिकता नेमकी कोणी शिकवली? भाजपने शिकवली की ती तुम्ही स्वतः माहिती अंगीकारली? थोडी अपुरी आहे तुमच्याकडे. जे काय तेव्हा वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय झाले, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा. तेव्हा जे काही निर्णय झाले त्यानुसार ते निर्णय किंवा त्या पद्धतीचे तुम्हाला प्रवेश दिसले गेले. ज्या पद्धतीने मला वरिष्ठ पातळीवर कळवलं गेलं, रवी चव्हाणजी त्याच्यामध्ये कोकणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आदरणीय मुख्यमंत्र्यांकडून तशा पद्धतीचा आदेश आला आणि मग माझा प्रवेश तिथे घेण्यात आला किंवा सांगितलं गेलं की तुम्ही इथे इथे प्रवेश करा. बघा, मी तसा अहंकार नसलेला एक व्यक्ती आहे. मला ह्याच्यातूनच झालं पाहिजे त्याच्यातून मला शेवटी जनतेची सेवा करायची आहे आणि जनतेची सेवा अगर आमदार लोकप्रतिनिधी म्हणून मी 2014 ते 19 करत आलेलो आहे. परत 5 वर्ष अगर मला करण्याची संधी भेटत होती तर मी कशाला इगो ठेवून काम करू. प्रमोद जठार साहेब पण काय हा काय लहान जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष होते. आमचे सहकारी आहेत. त्यांच्या थ्रू मी प्रवेश केला आणि कामाला लागलो. म्हणून तुमच्या ह्याच्यामध्ये मतात व्यावहारिकता हा विषय तुमच्या नाही. नाही नाही व्यावहारिकता म्हणजे त्याला व्यावसायिकता म्हणतो मी, व्यावहारिकता नाही. व्यावसायिकता निश्चित पद्धतीने नाही. जे ठरवलं गेलं वरच्या पातळीवर त्याच्या पद्धतीने निर्णय सांगितला गेला तसं आम्ही वागलो. व्यावसायिकता हा मी व्यवसायाशी संबंधित नाही, मी प्रोफेशनलिझम म्हणतो. हो, कळलं मला, कळलं. एका नाही, कन्सेप्टसाठी पण त्याच्यामध्ये असं काही मी असं केलं ते असं होणार होतं पण असं बिलकुल नाही. जो काय वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तो मला कळवण्यात आला आणि त्या पद्धतीने मी केलं. आत्ता जर महाराष्ट्राच्या 288 विधानसभांचा आपण विचार केला तर पहिल्या A++ मध्ये जर कोणाचा मतदारसंघ विजयासाठी पकडला जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये तुमचा मतदारसंघ आहे. तुम्ही स्वतःला विरोधकच ठेवलेला नाहीये. हे काय आहे की तिथे विरोधक उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे की तुम्हाला तो ठेवायचाच नाही आणि मग त्यासाठी तुम्ही जी एक खरं तर तुम्ही ती घोषणा केली हे तेव्हा अनेकांना आवडलं नव्हतं की जे मतदान करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही वगैरे अशा स्वरूपाचं. ती आजही तुम्ही त्याचं समर्थन करताय की नक्की करतो. ते ओघाने झालं? नाही, पण चुकीचं नाही त्याच्यामध्ये काय. कारण का महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला राजेशजी ₹1 निधी मिळाली गेली नाही. म्हणजे उद्धवजींनी जेव्हा यादी कदाचित बघायची तेव्हा कणकवली देवगड मतदारसंघ असेल तेव्हा चोकडी मारून टाकायची. ₹1 भेटलं ना. आज जे आमच्या नावाने बोंबा मारणारे मग विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील, हे जे कोण आहेत जे आज त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांना कधीतरी महाविकास आघाडीचा काळ आठवतो का? आता थोडं त्यांचंच औषध त्यांना पाचतोय म्हणून त्यांना थोडा कडू लागता येते. पण माझ्या मतदारांनी 2.5 वर्ष कशी काढली असतील. नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आमचे रवी चव्हाण साहेब पालकमंत्री झाले, आम्हाला भरपूर निधी मिळाली त्याच्यानंतर. पण 2.5 वर्षाचा जो काय त्यांनी कडू औषध आम्हाला दिलं, आज तेवढं ते साठलेलं औषध आहे ना, आज मी त्यांना पाचतोय फक्त. एक तो भाग आहे. दुसरा भाग असा आहे की माझी जनता जी आहे माझ्या तिन्ही तालुक्याची ती पूर्ण पद्धतीने माझ्या पाठीशी आहे. काही चुका माझ्याकडून पण होतात. ते लोक तेव्हा तेव्हा मला मतदानाच्या माध्यमातून मला शिक्षा देतात. उदाहरण कणकवली नगरपंचायत निवडणूक आणि मी ते नक्की स्वीकारतो आणि मी पुढे जातो. पण माझे जे काय त्यांच्यावर सूड उगवत नाही. 263 गावाचे माझे जे मतदार आहेत ना, मी नावानिशीर माझ्या मतदारांना ओळखणाऱ्यापैकी लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या मतदारांनी आज 43व्या वयामध्ये आपल्या राजेशजी मी नितेश राणे तुम्हाला मंत्री दिसतोय ते माझ्या मतदारांनी दाखवलंय. माझ्यावर विश्वास आहे. आज मी 2014ला मला आठवतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा झंझावात होता तेव्हा प्रमोद जठार साहेब तेव्हा उभे होते. त्या लाटेमध्ये माझ्या मतदारांनी मला आमदार केलं. निवडून आला. त्या 14 मध्येच माझे वडील आणि माझे भाऊ पराभूत झाले. पण नितेश राणेला माझ्या तिन्ही तालुक्याच्या जनतेने निवडून दिलं. 2019ला मला निवडून दिलं आणि आता जसं तुम्हाला सांगितलं हिंदुत्वाच्या नावाने माझ्या मतदारांनी 58,000 म्हणजे मी तुम्हाला सांगतो कुठे मी 26,000चा प्रवास जिथे लोकांना वाटतं अरे हिंदुत्वाचा विषय घेतला ह्याचं मतदान कमी होणार तिथं मी 58,000नी निवडून आलो. म्हणून मी जे काय आहे ते मी माझ्या मतदारांमुळे आहे आणि मी माझ्या मतदारांचे पूर्ण लाड करतो. आज मला तुम्हाला एक तुमच्या वडिलांनी स्वतःच्या घरावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवून जो पक्ष वाढवला, शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना, ठाकरेंचा सेना, आता ठाकरेंची सेना ही तिथे पार खंगली आहे, वीक झाली आहे. हे राजेशजी तुम्ही सिंधुदुर्गाला ओळखतात. तुम्ही विचार करा 2014 ते 22 पर्यंत जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नाही, उद्धव ठाकरेजी सत्तेमध्ये होते. पहिले देवेंद्रजींबरोबर होते, नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले. त्या एवढ्या 8 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये आपल्या कोकणामध्ये एक साधा कारखाना तरी आला का? आपले तरुणांना रिव्हर्स मायग्रेशन करू शकले का?
पाण्याचे प्रश्न सोडू शकले का? धरणांचे प्रश्न सोडू शकले का? मग एवढे वर्ष सत्ता दिल्यानंतर पण ज्या अर्थी लोक तुम्हाला 2024ला नाकारतात, ह्याच्यामध्ये 2014ला पराभूत केलेले राणे आणि तुम्ही जे काय बोलत होता की नाही राणेंचे सक्षम पर्याय आम्ही आहोत, आम्हाला निवडा म्हणून लोकांनी भरभरून तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला सत्ताही दिली. तुम्ही जेव्हा 8 वर्ष काहीच करू शकला नाही तर लोकांना कळून चुकलं की इथे परत राणेच पाहिजे. असं नाही का लोकांनी संधी दिली नाही, लोकांनी भरपूर संधी दिली. मी तेव्हा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. मी तसा विरोधी पक्ष 10 वर्षामध्ये 8 वर्ष तर मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आमदार आहे. म्हणून मी बघितलेल्या लोकांनी त्यांना संधी दिली, संधीचं सोनं करू शकले नाही आणि म्हणूनच त्यांचा आज अवस्था झाली नाही की त्यांना बिनविरोध, म्हणजे विचार करा सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये कधीच बिनविरोध झालेला नाही. पण ह्यावेळी तब्बल 15 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य मिळून 15 सदस्य आमचे बिनविरोध निवडून आले. ह्याच्यामुळे ह्याचं कारणच आहे की त्यांनी जे काय कोकणाच्या जनतेला गृहीत धरलं, प्रत्येक विकासाच्या प्रकल्पाला विरोध करायचा. आमच्याकडून ग्रीन रिफायनरी परत करून टाकली, सीवर्ड परत करून टाकलं. आज तुम्ही विचार करा, आज आपल्याकडे सीवर्ड असतं तर किती मुलं आपली नोकरीला लागली असती. आज आपल्या इकडे जेव्हा मतदान करायचं असतं राजेशजी, आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायला लागतं की तुम्ही जरा तिथे कंपन्यांशी बोला आणि आमच्या मुलांना इथे मतदानासाठी पाठवा. ही परिस्थिती कोणी आणली याची जबाबदारच उद्धव ठाकरेचे लोक आहेत ना, उद्धव ठाकरेची सेवा आहे आणि म्हणूनच त्यांना आजचे दिवस बघायला मिळत आहेत. म्हणजे आता राणे आणि ठाकरे हा जो वाद गेली काही वर्ष सुरू आहे, हा किती वेळ आणखी चालेल असं तुमचं स्वतःचं मत आहे? आम्हाला कोणाला असं वाद करायची कोणाची इच्छा नाही. तेव्हा जी घडलेली परिस्थिती होती आणि उद्धव ठाकरे स्वतः जसे वागले स्वतःच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी, जे 1999 नाही 95 पासून त्याचं त्यांच्या मनात आहे राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचं. हे तुम्हालाही माहीत आहे, तुम्ही सेनेचं राजकारण फार जवळून पाहिलं. 95 पासून त्या माणसाला मुख्यमंत्री बनायचं होतं आणि आज त्यांनी त्याचा पक्ष रसातळाला आणून ठेवलेला आहे. हे जबाबदार ते आहेत. आता ते स्वतःच्या कर्माचं ते जगतायत. आम्हाला कोणालाच वाईट म्हणायची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांबरोबर प्रामाणिक राहिलो, कोकणाच्या जनतेबरोबर प्रामाणिक राहिलो आणि आज बघा, आज आमचे वडील पण खासदार आहेत, माझे मोठे बंधू आज आमदार आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे आणि म्हणून कोकणाच्या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा परिवार आणि शिवसेना म्हणून तिथे प्रतिनिधी काम करतात. आज आम्हाला लोकांची सेवा करण्याची चांगली संधी मिळाली. माझ्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री, बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून आत्ता तुमचं येणाऱ्या पुढच्या 5 वर्षातलं लक्ष काय असणार आहे? मी 10 म्हणत नाही, 15 म्हणत नाही, 25ही म्हणत नाही. 29 म्हणजे मोजून माझ्याकडे 3.5 वर्ष आहेत. तुम्हाला सांगतो, एक सिंधुदुर्गामध्ये रिव्हर्स मायग्रेशनच्या माध्यमातून मी पुणा, नाशिक, मुंबई, गोवा, आखाती देशांमध्ये असलेला आमचा तरुण मला परत एकदा सिंधुदुर्गामध्ये त्याच पगारावरच्या नोकऱ्या देऊन त्यांना परत आणायचं आहे. म्हणजे जो मुंबईमध्ये तुम्हाला अगर 35,000ची नोकरी असेल तर मला 40,000ची नोकरी देऊन तुम्हाला परत सिंधुदुर्गामध्ये तुमच्याच गावामध्ये, तुमच्याच नातेवाईकांमध्ये, तुमच्याच ग्रामदेवताकडे आणून तुम्हाला तुमची जिल्ह्यामध्ये नोकरी आणण्याची संधी उपलब्ध करून द्यायचं. एक हे स्वप्नरंजन आहे. बघा तुम्ही अस्तित्वात उतरवतो की नाही. आता आपल्या इकडे देवगडमध्ये एक न्यूक्लिअर प्लांट येतोय. येणारा काळ न्यूक्लिअरचाच असेल, कुठल्याही पर्यावरणाला हानी होणार नाही. रोजगार म्हणजे बजाज, रिलायन्स आणि अदानी आणि केंद्राची जी एक डिपार्टमेंट ते मिळून आपल्या कोकणामध्ये जवळपास 1.5 ते 2.25 लाखाचं गुंतवणूक करत आहे. आता आमच्याकडे रोजगार, आता आपण 5 स्टार हॉटेल शिरोडाला राजेशजी आणतोय, जे ताजचं हॉटेल जे 99 पासून प्रलंबित होतं, आता अंतिम टप्प्यात आता आपण पैसे वाटप त्याचं सुरू झालेलं आहे. पर्यटन असो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सिंधुदुर्गाला आपण AI क्षेत्रामध्ये एवढं पुढे घेऊन चाललेलो आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग मागे राहणार नाही. म्हणून रिव्हर्स मायग्रेशन हे निश्चित पद्धतीने होणार, हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्हाला जे कोकणातले सिंधुदुर्गातले लोकांना तुम्ही मुंबई, पुणा, दिघा किंवा नालासोपारामध्ये ओळखतात त्यांच्याशी संपर्क करून ठेवा. त्यांना सांगा परत बॅगा भरून ठेवा, आता आपल्याला गावात परत जायचं आहे. एक दुसरा मुद्दा, मत्स्य आणि बंदर खात्याच्या ह्या दोन्ही क्षेत्राच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र 2047 जे स्वप्न आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी बघितलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला एक सक्षम, आर्थिक सक्षम असलेलं राज्य बनवण्याच्या दिशेने आम्ही जे काम करतोय ना, त्याच्यामध्ये माझे दोन्ही खातं अजून प्रभावी पद्धतीने काम करताना तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे महाराष्ट्राला जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडणं,
बंदर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून जहाज बांधणी ह्या क्षेत्रात, जहाज बांधणी, जहाज तोडणे या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक अग्रेसर राज्य आणणं, त्याच्या माध्यमातून भरभरून नोकऱ्या तयार करणं, आणि दुसरं म्हणजे मत्स्य व्यवसाय ह्या खात्यातून उत्पादन वाढवून पारंपरिक मच्छीमारांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम करून आमच्या पूर्ण किनारपट्टीला एक विकसित किनारपट्टी बनवणं आणि जिहादमुक्त किनारपट्टी बनवणं, ह्या सगळे उद्दिष्ट घेऊन तुमचा हक्काचा कोकणातला एक तरुण आज महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतोय. तुमच्यासारख्या असंख्य कोकणातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आमच्या सरकारकडून आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांकडून आहे किंवा माझ्याकडून आहे, हे मी निश्चित पद्धतीने पूर्ण करेन. आज झालेला इंटरव्ह्यू तुम्ही परत एकदा 2029ला माझ्याबरोबर परत घ्या. आज मांडलेले मुद्दे मला पाहिजे तर इंटरव्ह्यूच्या पहिल्या अर्धा तासात मला स्वतःला माझा इंटरव्ह्यू दाखवा आणि मग सांगा की नितेश राणे आता उत्तर द्या. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या कृतीतून दिलेलं दिसेल. हे आहेत नितेश नारायणराव राणे. ते जितकं फायर ब्रँड बोलतात तितकंच जोरदार काम करतात आणि त्यामुळेच यवा कोकण आपलाच असा असं ते सांगत 2029ची वाटचाल करतायत. आपण अशी आशा करूया की कोकणातली जी काही ग्रामदैवत आहेत आणि कोकणातल्या वेगवेगळ्या देवदेवता या आजही जागरूक आहेत. या सगळ्या देवदेवतांनी नितेश राणेंना आणि राणे कुटुंबाला यश देवो. याचं कारण असं आहे की 788 किलोमीटरचा निसर्गसंपन्न सागर किनारा लाभूनही आज कोकणी माणूस अपेक्षित यश मिळवू न शकल्यामुळे उपेक्षेनं राज्यभरात आणि देशभरात वणवण करतोय. त्याला पुन्हा एकवटण्याचं काम नितेश राणे करतायत आणि त्यामुळे टाईम महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी घेतलेल्या सगळ्या राजकीय भूमिका किंवा त्यांच्या ज्या काही अजेंडे असतील ते जरी आपल्याला पटो न पटो, हा संपूर्ण मुलाखतीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि नितेश राणे यांच्याकडून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे, त्यांनी आणखी काय करायला हवं हे आपण आवर्जून आम्हाला सांगा. मी माझा सहकारी अमय बिर्डे आणि ओमकार जाधव यांच्यासह आपली रजा घेतो. नितेशजी, आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.